नमस्कार. विद्यासागर अकॅडमी आणि एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयांची एक रिव्हिजन आपली व्हावी या हेतूनं आपण प्रत्येक विषयाचे काही व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या प्रयत्नाचाच एक भाग म्हणजे आज भारतीय राज्यघटना या विषयाच्या संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, टॉपिकमधले जे काही महत्त्वाचे कंटेंट आहेत, जे यापूर्वी आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षांना विचारले गेलेले आहेत, अशा सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला भारतीय राज्यघटना या विषयामध्ये जी काही महत्त्वाची प्रकरणं आहेत त्या प्रकरणांवर आपण एक धावता आढावा घेऊयात. पहिलं यामधलं प्रकरण येतं ते म्हणजे घटना निर्मिती. घटना निर्मितीची पूर्ण प्रक्रिया या प्रकरणामध्ये आहे आणि परीक्षेसाठी पूर्ण सिलेबसमध्ये जी काही महत्त्वाची प्रकरणं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं प्रकरण म्हणजे घटना निर्मितीची प्रक्रिया, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. नंबर 2 भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य, त्यानंतर प्रस्तावना, संघराज्य आणि त्याचे क्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य, घटना दुरुस्ती, आणीबाणी, केंद्र स्तरावरची शासन व्यवस्था, यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, कॅबिनेट कमिट्या, संसद, राज्य स्तरावरती असणारे राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, जम्मू काश्मीर सध्या 2019 नंतर केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. परंतु जम्मू काश्मीर हे एक स्वतंत्र प्रकरण, कारण वेगळी राज्यघटना असलेलं राज्य म्हणून आपण जम्मू काश्मीरची ओळख यापूर्वी पाहत होतो. आता सध्या जरी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा असला तरीही जम्मू काश्मीर हे चालू घडामोडीच्या अनुषंगाने किंवा मूळ एक वेगळ्या विशेष दर्जा असलेलं राज्य या अनुषंगाने महत्त्वाचं आहे. केंद्रशासित प्रदेश, निवडणूक आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग आणि त्यानंतर इतर सर्व आयोग. मी आयोग कोणकोणते करावेत हे या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला नक्की सांगेन. महत्त्वाची काही पद आहेत यामध्ये कॅग, केंद्रीय स्तरावरती असणारे महान्यायवादी, राज्य स्तरावरती राज्याचा वकील म्हणून काम करणारे महाधिवक्ता आणि काही घटनात्मक आणि घटनाबाह्य आयोग ज्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. आपण या रिव्हिजन लेक्चर सिरीजमध्ये या सगळ्याच गोष्टींना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही सूचना मी यापूर्वीच आपल्याला देऊ इच्छितो. साधारणतः 3 ते 4 तासांमध्ये आपल्याला पूर्ण राज्यघटना पहिल्या टॉपिक पासून ते अगदी जी काही महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि त्यामधले कंटेंट आहेत त्यावरती विद्यार्थ्यांना त्याची चांगल्या पद्धतीने रिव्हिजन व्हावी आणि येणाऱ्या परीक्षेला जो काही कालावधी कमी राहिलेला आहे या कमी कालावधीमध्ये एक धावता आढावा त्या विषयाचा घेता यावा, या केवळ एकाच हेतूने आपण ही सिरीज चालू केलेली आहे. त्यामुळे सगळ्याच मुद्द्यांना आपल्याला न्याय देता येणार नाही, डिटेल त्याची मांडणी करता येणार नाही. जी मांडणी क्लासमध्ये ऑलरेडी झालेली आहे. फक्त या 3 ते 4 तासाच्या या लेक्चर सिरीजमध्ये जर तुम्ही हे कंटिन्यू ऐकत असाल तर तुम्हाला लेक्चरमध्ये झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी निश्चितपणे आठवतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर या राज्यघटना विषयामध्ये नेमके महत्त्वाचे पॉइंट्स कोणते आहेत आणि कोणत्या मुद्द्यावर आपल्याला भर द्यावा लागणार आहे याही गोष्टी तुम्हाला निश्चितपणे कळणार आहेत. ठीक आहे, तर आपण पहिल्याच प्रकरणाला सुरुवात करूयात. अर्थात घटना निर्मितीची प्रक्रिया. हे प्रकरण अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. अभ्यासासाठी याचं कारण या प्रकरणामध्ये आपलं एक लॉजिक क्लिअर होतं की भारतीय राज्यघटनेमध्ये कोणकोणती तत्व आहेत या सगळ्याच गोष्टींचं जे मूळ आहे ते म्हणजे हे प्रकरण. नंबर 2 आपल्या भारताचा जो स्वातंत्र्याचा इतिहास आहे त्या इतिहासाचा उत्तरार्ध आहे. तो उत्तरार्ध म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेची सुरुवात, हे सुद्धा महत्त्वाचं तत्व आहे. आता या घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा जो अभ्यास येतो तो म्हणजे आपल्या देशात अशा एका संविधान सभेची गरज का वाटायला लागली. संविधान सभा किंवा घटना निर्मिती करण्यासाठी निर्माण झालेली घटना समिती ही प्रक्रिया काही एका दिवसात पुढे आलेली नाहीये, हे लक्षात घ्या. आपल्या भारतामध्ये इंग्रजांचं राज्य येणं हे जसं अनेक कारणांसाठी आपण चुकीचं मानतो, म्हणजे इंग्रजांचं राज्य भारतावरती आल्यानंतर अनेक तोटे भारताला झालेले आहेत, तसे इतिहासकार त्याची काही पॉझिटिव्ह साईड आपल्याला सांगतात, काही फायदे आपल्याला सांगतात. त्यात काही महत्त्वाचे फायदे हे इंग्रज भारतात आल्यामुळे झालेले आहेत आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं जर त्यांचं भारतासाठी योगदान काय असेल तर त्यांनी भारतामध्ये कायद्याचं राज्य उभं केलं. आणि या कायद्याचं राज्य या संकल्पनेमुळेच आपल्या देशामध्ये सुद्धा असं एक संविधान असावं आणि ते संविधान अशा तत्वांचं बनलेलं असावं की त्यातून लोककल्याण साधला जावा असा विचार पहिल्यांदा 1922 मध्ये महात्मा गांधींनी मांडला. आणि त्यानंतर मग 1928 मध्ये मोतीलाल नेहरू जे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील होते त्यांनी नेहरू रिपोर्ट मांडला. त्यानंतर लोकशाहीवादी, मानवतावादी, साम्यवादी विचारधारा असणारे नंतर गांधीवादी झालेले मानवेंद्रनाथ रॉय यांनी सुद्धा हा विचार मांडला. 1934-38 यामध्ये 1934 राष्ट्रीय काँग्रेस
संविधान सभेची मागणी करताना आपल्याला दिसते. स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू 1938 मध्ये म्हणतात की संविधान सभेमध्ये जे तज्ज्ञ निवडले जाणार आहेत त्या तज्ज्ञांची निवडणूक ही प्रौढ मतदानाच्या आधारे घेतली जावी. म्हणजे संविधान सभा अस्तित्वात आलेली आहे 1946 मध्ये, पण त्या संदर्भातली जी मतं आहेत ती 1922 पासून मांडली जात आहेत. 1939चा कालखंड हा यामध्ये महत्वाचा आहे, कारण 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना भारतीयांच्या मदतीची आवश्यकता होती, म्हणून दोन प्रकारच्या योजना या संविधानाच्या संदर्भात भारतात आल्या होत्या. यातली पहिली आहे लिन लित गो 1940 आणि दुसरी आहे क्रिप्स योजना 1942. परीक्षेला या संदर्भातले प्रश्न आलेले आहेत. पहिली जी योजना आली ती लिन लित गो ही योजना भारतासाठी आली. लिन लित गोने संविधानाच्या बद्दलचं एक विधान केलं की भारतीय लोक त्यांचं जे संविधान आहे ते निर्माण करू शकतील आणि त्या संविधान सभेमध्ये मुख्यतः भारतीय मेंबर असतील, असं त्या लिन लित गोचं मत होतं. पण ते मत भारतीयांनी मान्य केलं नाही. नंतर आलेल्या क्रिप्स योजनेमध्ये क्रिप्सनं अशी मांडणी केली की भारताची राज्यघटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. आता या दोन्ही मतांमध्ये फरक आहे. लिन लित गो याचं म्हणणं काय होतं की मुख्यतः भारतीयांनी राज्यघटना तयार करावी, म्हणजे जर 10 सदस्य संविधान सभेमध्ये असतील तर त्या 10 पैकी 6 ते 7 सदस्य हे भारतीय असणार आहेत, पण उरलेले 3 ते 4 सदस्य हे ब्रिटनचेच असणार आहेत, असं मत होतं लिन लित गो यांचं. पण क्रिप्स योजना आली आणि त्या क्रिप्स योजनेला हे जाणवलं की आता संविधान सभेच्या किंवा संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ब्रिटिशांचा हस्तक्षेप भारतीय लोक सहन करणार नाहीत, म्हणून त्यांनी मांडणी केली की भारताची राज्यघटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. आणि यालाच मान्यता देऊन दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीच्या निकालामध्ये एक उदारमतवादी ॲटली नावाची व्यक्ती ही पंतप्रधान झाली आणि त्यांची इच्छा होती भारताला स्वातंत्र्य देण्याची आणि ते स्वातंत्र्य संविधानात्मक स्वातंत्र्य अपेक्षित होतं त्यांना आणि भारतामध्ये असं एक संविधान निर्माण व्हावं की ज्यातून भारतीयांचं लोककल्याण साधलं जावं. यासाठी 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं आणि या कॅबिनेट मिशनने भारतात संविधान सभेच्या किंवा घटना निर्मितीसाठीच्या निवडणुका 1946 मध्ये घेतलेल्या आहेत. ठीक आहे. मग या कॅबिनेट मिशनने जी निवडणूक प्रक्रिया राबवली आपल्या देशामध्ये, त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये नेमकं जागांचा तपशील किंवा विश्लेषण कशा पद्धतीने होतं. आता आपला जो देश आहे 1946 मध्ये तो ब्रिटिश इंडिया, त्यानंतर प्रिन्सली स्टेट्स म्हणजे संस्थानिक आणि चीफ कमिशनरांचे प्रांत यामध्ये विभागलेला होता. त्यामुळे या सर्व घटकांना न्याय देता यावा यासाठी आपल्या या कॅबिनेट मिशनने ब्रिटिश प्रांतांना 292 जागा, संस्थानिकांना 93 जागा आणि चीफ कमिशनरांना 4 जागा देऊ केल्या. अशा पद्धतीनं क्रिप्स आपल्या कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार घटना समितीमध्ये एकूण 389 मेंबर असणार होते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पहिला प्रश्न विचारला जाईल की कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार जे संविधान निर्मिती प्रक्रिया होणार होती, संविधान सभा बनवली जाणार होती, त्यामध्ये किती लोक निवडून येणार होते? 389 जागा. त्या 389 जागांचा तपशील तुम्हाला विचारतील. ब्रिटिश इंडिया 292, संस्थानिक 93 आणि चीफ कमिशनर 4. चीफ कमिशनर अ ब क ड हा शॉर्टकट आपण पाहिला होता वर्गात. ए फॉर अजमेर मारवाड, बी फॉर बलुचिस्तान, सी फॉर कुर्ग, डी फॉर दिल्ली. यापैकी बलुचिस्तान हे चीफ कमिशनर प्रांत पाकिस्तानच्या भूमीत गेलं म्हणजे 1947 नंतर, आणि अजमेर मारवाड, कुर्ग आणि दिल्ली ही 3 चीफ कमिशनर प्रांत भारतीय भूमीमध्ये समाविष्ट झालेले आपल्याला दिसत आहेत. तर 389 जागा या कॅबिनेट मिशनने सुचवलेल्या होत्या. आता आपण बघणार आहोत की नेमका आणखीन काय आहे. लोकसंख्या आणि प्रतिनिधित्वाचा विचार केला तर साधारणतः 10 लाख लोकांमागे एक प्रतिनिधी हा संविधान सभेमध्ये जाणार होता. शीख, मुस्लिम आणि सर्वसाधारण अशा पद्धतीचं एक समान प्रतिनिधित्व कॅबिनेट मिशनने या संविधान सभेसाठी दिलेलं होतं. निवडणुका ज्या झाल्यात प्रत्यक्षात त्या निवडणुका झाल्या 296 जागांसाठी. तर विद्यार्थी मित्र हो, हा मुद्दा अधोरेखित करण्यासारखा आहे, कारण कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार 389 जागांसाठी निवडणुका होणार होत्या, पण प्रत्यक्षात ज्या निवडणुका झाल्या त्या 296 जागांसाठी. याचं महत्वाचं कारण म्हणजे संस्थानिकांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, कारण संस्थानिक राजेशाही विचाराचे समर्थक होते. त्यांना याची कल्पना होती की आपल्या देशामध्ये संविधानात्मक लोकशाही जर अस्तित्वात आली तर लोक हे सर्व सत्ताधीश होतील, लोकांच्या हातामध्ये कारभार येईल आणि त्यामुळे राजेशाहीमध्ये जो मान राज्यांना होता तो मान राखला जाणार नाही. हाच विचार ठेवून संस्थानिकांनी या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला. 296 जागांसाठी निवडणुका झाल्या. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की या कॅबिनेट मिशनने घेतलेल्या संविधानात्मक निवडणुकीचा निकाल नेमका काय आहे, घटना समितीचा रिझल्ट नेमका काय आहे. तर काँग्रेसला 208 जागा मिळाल्या होत्या, मुस्लिम लीग 73 जागा मिळाल्या होत्या, अपक्ष एकूण 8 जागांवर निवडून आले होते आणि इतर
7 पक्ष होते आणि त्यांना प्रत्येकी एक एक उमेदवार निवडून आणता आला होता। यापैकी शेड्यूल कास्ट फेडरेशन ही एक महत्वाची पार्टी आहे, युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, कम्युनिस्ट, गैर शीख काँग्रेस, कृषक प्रजा पार्टी आणि युनियनिस्ट मुस्लिम। तर या पार्टीजना एक एक मेंबर निवडून आणता आला। अशा पद्धतीने 296 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, मुस्लिम लीग, इतर आणि अपक्ष हे निवडून आले होते। या चार्टवर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो, हे लक्षात घ्या। आता निवडणुका झाल्या आणि निवडणुकीनंतर बैठका संविधान सभेच्या झाल्या होत्या। इथं सुरुवातीलाच मुद्दा क्लिअर केलाय की एकूण 11 बैठकांमध्ये संविधान सभेचं काम पार पडलं आणि या 11 बैठका सोडून अतिरिक्त 24 जानेवारी 1950 या दिवशी एक अतिरिक्त बैठक झालेली होती। तर या बैठका चालू झाल्या, त्यातली पहिली बैठक डिसेंबर 1946 मध्ये चालू झाली। त्यातला पहिला दिवस आहे 9 डिसेंबर 1946, म्हणजे डिसेंबर 1946 मध्ये पहिली बैठक आणि शेवटची बैठक झाली नोव्हेंबर 1949, जी तारीख भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत आपल्याला दिसते। ठीक आहे, मग डिसेंबर 1946 ते नोव्हेंबर 1949 या दरम्यानच्या काळात संविधानाचा कार्य पूर्ण होत असताना एकूण किती बैठका पार पडल्या असाही प्रश्न आयोग आपल्याला विचारेल, ज्याचं उत्तर आहे 11। पण नोव्हेंबर 1949 नंतर एक अतिरिक्त बैठक झाली की ज्या बैठकीतून आपण राष्ट्रगीत, राष्ट्रगान, राष्ट्रपतींची निवड अशा बऱ्याच गोष्टींवर चर्चा करू शकलो। ती तारीख आहे 24 जानेवारी 1950, ती अतिरिक्त बैठक मानली जाते। तर आपण सुरुवात करूयात यातल्या पहिल्या बैठकीला, कारण पहिली बैठक ही परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, डिसेंबर 1946। आणि या बैठकीतल्या 3 तारखा महत्त्वाच्या आहेत, तारखेसह प्रश्न विचारले जातात। यातली पहिली तारीख आहे 9 डिसेंबर 1946, दुसरी तारीख आहे 11 डिसेंबर 1946 आणि तिसरी आहे 13 डिसेंबर 1946। अगदी नोट्स मध्ये दिलेले या 3ही दिवसांचे प्रत्येक मुद्दे हे परीक्षाभिमुख आहेत, हे विसरता कामा नये। यातली पहिली तारीख आहे 9 डिसेंबर 1946। जे 296 मेंबर निवडून आले होते त्या 296 पैकी 211 सदस्य हे या पहिल्या बैठकीला हजर होते। आता बैठक सुरू करण्यासाठी अध्यक्षाची गरज असते आणि अध्यक्ष निवडला जाण्याची एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेसाठी सुद्धा किमान एक अध्यक्षस्थानी असावा लागतो। म्हणून तात्पुरते अध्यक्ष, टेम्पररी प्रेसिडेंट म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली आणि ही निवड करताना फ्रेंच या देशाची पद्धत वापरली गेली। कारण फ्रेंच मध्ये एखादी निवडणूक झाल्यानंतर पहिल्या बैठकीमध्ये निवडून आलेल्यांपैकी जे ज्येष्ठ आहेत त्यांना अध्यक्षपद दिलं जातं आणि त्यामुळे ज्येष्ठ असलेल्या सच्चिदानंद सिन्हा यांना अध्यक्षपद दिलं गेलं। नंबर 2, तात्पुरते उपाध्यक्ष, तर त्यांचं नाव आहे फ्रँक अँथनी। तर हे तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। ही जी मीटिंग किंवा बैठक झालेली होती ती बैठक सेंट्रल हॉल दिल्ली या ठिकाणी पार पडली। एकूण 211 सदस्य हजर होते। एकूण संविधान सभेमध्ये 15 महिला होत्या, त्या 15 महिलांपैकी 9 महिला या पहिल्या मीटिंगसाठी हजर होत्या। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की जो बहिष्काराच्या संदर्भात आहे, निवडणुकीवर बहिष्कार कोणी टाकला तर संस्थानिकांनी टाकला आणि पहिल्या बैठकीवर बहिष्कार कोणी टाकला तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुस्लिम लीगने पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकला। म्हणजे 9 डिसेंबर 1946 ला सुरू झालेल्या पहिल्या संविधानाच्या बैठकीला मुस्लिम लीग यांनी बहिष्कार टाकला होता। आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर निवडणुकीचा निकाल। या निकालामध्ये काँग्रेसचे 208 सदस्य निवडून आले होते आणि त्यामुळे मुस्लिम लीगची स्वतःची अशी धारणा होती की भारताचं जे संविधान लिहिलं जाईल ते संविधान काँग्रेस स्वतःच्या विचाराने लिहिल, काँग्रेसची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची मानली जाईल, त्यांच्या दृष्टिकोनातली तत्वच या संविधानामध्ये समाविष्ट केली जातील आणि मुस्लिम लीगचा विचार, त्यांची भूमिका, त्यांचा दृष्टिकोन, त्यांना अपेक्षित असलेलं संविधान हे निर्माण केलं जाणार नाही। केवळ याच विचारामुळे मुस्लिम लीगने या पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकलेला आपल्याला दिसतो। आता दुसरी तारीख आहे ती 11 डिसेंबर, कारण 9 डिसेंबर या पहिल्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष उपाध्यक्ष नेमले गेले, पण 11 डिसेंबर नंतर आपल्याला कायमस्वरूपी अध्यक्षाची आवश्यकता होती। म्हणून 11 डिसेंबर 1946 या दिवशी कायमस्वरूपीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून केली गेली आणि त्यानंतर कायमस्वरूपीचे उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी यांची नेमणूक झाली। आणि याच दिवशी कायदेविषयक सल्लागार, पूर्ण घटना समितीला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी बी.एन. राव यांची कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती। यानंतरचा पुढचा 13 डिसेंबरचा ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत। कारण 13 डिसेंबर 1946 या दिवशी आपल्या हंगामी मंत्रिमंडळाचे पंतप्रधान, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक उद्देश मांडला होता, एक उद्देशांचा ठराव मांडला होता। आता हा उद्देशांचा ठराव मांडताना त्यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास केला। अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य मिळण्यासाठी जो जाहीरनामा मांडला होता त्या जाहीरनाम्याचा आधार घेऊन आपण आपल्या देशाचं उद्दिष्ट ठरवलं होतं आणि या उद्दिष्टांमध्ये मग न्याय होतं, स्वातंत्र्य होतं, समता होतं, बंधुता होतं।
घटनेचं स्वरूप कसं असावं, उद्दिष्ट काय असावं, या सगळ्या गोष्टींची मांडणी ही पंडित नेहरूंनी एका उद्दिष्टांच्या ठरावामध्ये केली होती आणि ती तारीख आहे 13 डिसेंबर 1946 आणि नंतर हाच उद्दिष्टांचा ठराव आपण आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना म्हणून स्वीकारलेला आपल्याला दिसतं आणि ती तारीख आहे 22 जानेवारी 1947. पहिल्या प्रकरणामध्ये तारखा अत्यंत महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या आणि त्या सालासहित व्यवस्थित लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही वेळेला पर्यायांमध्ये 22 जानेवारी 1948 दिलं जाईल, त्यामुळे तुम्ही अतिशय जपून तारखा बघायच्या आहेत आणि मगच पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे, आता या 3 तारखांनंतर आपण संविधान निर्मिती प्रक्रियेमध्ये पुढे जाणार आहोत. तारीख येते 13 जून 1947, ज्या दिवशी माउंटबॅटन योजना अस्तित्वात आली आणि ठरलं की भारताला आपण स्वातंत्र्य देऊ, पण हे स्वातंत्र्य भारत आणि पाकिस्तान अशा 2 देशांना दिलं जाईल. 15 जुलै या तारखेला स्वातंत्र्याचा ठराव ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडला गेला. 18 जुलैला तो ठराव मंजूर झाला. 14 ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं. इथं आपल्या अभ्यासासाठी महत्वाचा विषय असा आहे की देशाला स्वातंत्र्य मिळताना काही संस्थानिक 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच संविधान सभेमध्ये स्वतःहून सामील झाले होते. असे संस्थानिक कोणते, असा प्रश्न विचारला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर घेऊनच आपण पुढे जाणार आहोत. मी शिकवताना हे शॉर्टकट सांगितलं होतं, उदय ने रेवती से पाटीली और कहा जया बडी बेकार है. यामध्ये येणारी सगळी नावं जयपूर, उदयपूर, बिकानेर, बडोदा, पटियाला ही जी नावं आहेत, ही नावं ही या संस्थानिकांची नावं आहेत आणि ही संस्थानिक 1947 पूर्वीच स्वतःहून आपल्या भारतीय संविधान सभेच्या कार्यामध्ये सामील झालेली आपल्याला दिसत आहेत. आता याचा परिणाम काय झाला? पाकिस्तानची भूमी वेगळी झाली. पूर्व बंगालचा जो भाग आहे तो भाग पूर्व पाकिस्तान म्हणून वेगळा झाला आणि त्यामुळे संविधान सभेच्या रचनेत काही बदल झाला. मी मगाशी बोलल्या ज्या पद्धतीने संस्थानिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता, परंतु त्यातले काही संस्थानिक स्वतःहून संविधान सभेमध्ये येत होते. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 नंतर संविधान सभेची रचना ही पूर्णतः बदललेली आपल्याला दिसते. एकूण जागा झाल्या 299. या 299 पैकी ब्रिटिश प्रांत आणि कमिशनर यांच्या मिळून जागा झाल्या 229 आणि संस्थानिकांच्या जागा होत्या यामध्ये 70. लक्षात येतं का? 70 जागा संस्थानिकांच्या होत्या आणि त्यामुळे संस्थानिकांनी सुद्धा 15 ऑगस्ट नंतर या संविधान सभेच्या प्रक्रियेमध्ये स्वतःचा सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसतो. आता एक लक्षात घ्या, 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाची जी पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे लोकसभेची ती झाली 1952 मध्ये. म्हणजे साधारणतः 5 वर्ष आपल्या देशामध्ये लोकसभा या सभागृहाच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मग अशा वेळेला आपला देश त्या देशाचा राज्यकारभार करायचे, त्याच वेळेला संविधानाची निर्मिती करायची, अनेक कमिट्या नेमायच्या, अनेक ड्राफ्ट तयार करायचे, त्यावर चर्चा करायची, त्यातल्या अनेक प्रश्नांना उत्तर द्यायची आहेत आणि एक सकस आणि भारतातल्या सर्व जाती, जमाती, संप्रदाय, विचार प्रवाह या सगळ्यांना न्याय देणारं एक संविधान बनवायचं आहे. त्यामुळे संविधान निर्माण करणं असं पहिलं काम आणि देशाचा राज्यकारभार करणं असं दुसरं काम, अशा दुहेरी कामांमध्ये संविधान सभेनं स्वतःला झोकून दिलं. म्हणजे निवडून आलेले स्वातंत्र्यानंतरचे हे 299 सदस्य हे एका वेळेला देशाचा राज्यकारभार चालवत म्हणजे तात्पुरती संसद म्हणून काम करत आणि त्याच वेळेला ते राज्यघटना निर्माण करण्यासाठी संविधान सभा म्हणूनही काम करत. आता इथं परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न काय आहे तर 299 सदस्य जेव्हा संविधान निर्माण करण्याचं काम करायचे त्यावेळेला अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. परंतु जेव्हा पूर्ण संविधान सभा देशाची तात्पुरती संसद म्हणून काम करत असे त्यावेळेला अध्यक्ष असायचे ग वा माळवणकर. त्यामुळे हे नाव परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. कायदा करत असतानाचे अध्यक्ष हे ग वा माळवणकर असायचे. आता घटना समितीने काही विशिष्ट कामं केलेली आहेत, हे सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारले जातात. राष्ट्रकुलचं सदस्यत्व कधी स्वीकारलं? मे 1949. राष्ट्रकुल म्हणजे काय हे आपल्याला माहिती हवं. तर ब्रिटिश लोक जिथं जिथं त्यांच्या वसाहती होत्या त्या वसाहतींनी मिळून एकत्रित एक संघटना निर्माण केली. त्या संघटनेला किंवा त्या संघटनेला राष्ट्रकुल म्हणून ओळखलं जातं आणि त्या राष्ट्रकुलचं सदस्यत्व आपण मे 1949 ला स्वीकारलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 तो कोणी निर्माण केला यावरही प्रश्न विचारला गेलाय. विद्यार्थ्यांनी तो व्यवस्थित करायचा आहे. राष्ट्रगीत राष्ट्रगान यामधला फरक, ते कोणी लिहिलं, पहिल्यांदा कधी गायलं गेलं वगैरे असे प्रश्न अपेक्षित आहेत. घटनेची स्वीकृती कधी केली गेली आपल्या प्रस्तावनेमध्येच उल्लेख आहे 26 नोव्हेंबर 1949. त्यामुळे या दिवशी संविधान स्वीकारलं गेलं. संविधान सभेची बैठक ही नोव्हेंबर 1949 ला 11वी बैठक झाली
अतिरिक्त जी बैठक घेण्यात आली होती ती अतिरिक्त बैठक 24 जानेवारी 1950 यावेळेला घेण्यात आली होती आणि याबद्दल मी मगाशीच तुम्हाला बोललो होतो. घटनेचा जो अंमल आहे तो अंमल 26 जानेवारी 1950 या दिवसापासून चालू झाला आणि यालाही एक इतिहास आहे, लक्षात घ्या. 26 जानेवारी हा जो दिवस आहे हा दिवस 1930 मध्ये आपण पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता. म्हणून तोच वारसा पुढे जपता यावा यासाठी 26 जानेवारी या तारखेला 1950 मध्ये आपण संविधान अंमलात आणलं. राष्ट्रपतींची निवड 24 जानेवारी 1950 हा सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. नोट्समध्ये एकूण 11 बैठकांचा तपशील दिलेला आहे. ठीक आहे. डिसेंबर 1946 ते नोव्हेंबर 1949 या दरम्यान 11 बैठका कशा पद्धतीने पार पडल्या या सुद्धा दिलेल्या आहेत. आता या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा मुद्दा की जो परीक्षेला विचारलाच जातो आणि तो प्रश्न आहे, घटना निर्माण करण्यासाठी एकूण 22 समित्या निर्माण करण्यात आल्या होत्या. तुम्हाला प्रश्न विचारला जातो जोड्या लावा या स्वरूपामध्ये. एका बाजूला कमिटी दिली जाते, दुसऱ्या बाजूला कमिटीचे चेअरपर्सन म्हणजे अध्यक्ष दिले जातात आणि तुम्हाला जोड्या लावा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी अर्थात क्लासमध्ये हे पाठ करून घेतलेलं आहे, पण ज्यांनी याकडे दुर्लक्ष केलंय त्यांना मी नम्र विनंती करेन की तुम्ही हा मुद्दा सोडून हे प्रकरण बिलकुल वाचू नका, कारण याच मुद्द्यावरती कितीतरी वेळा आधी प्रश्न आलेला आहे आणि येणाऱ्या परीक्षेला येण्याची सगळ्यात जास्त पुन्हा शक्यता आहे. ठीक आहे. अशा एकूण 22 समित्या ज्या तुम्हाला करायच्याच आहेत. आता या 22 समित्यांमध्ये एक स्पेशल कमिटी आहे ज्या कमिटीने संविधानाचा ड्राफ्ट बनवला, म्हणून त्याला ड्राफ्टिंग कमिटी असं म्हणतात, मसुदा समिती असं म्हणतात. आणि या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या न्यायानं नात्यानं ओळखतो. तर या मसुदा समितीच्या संदर्भात आपण सर्वार्थानं जो अपेक्षित भाग आहे तो बघणार आहोत, कारण मसुदा समिती ही अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे त्याचे अध्यक्ष कोण, मसुदा समितीची निर्मिती कधी झाली, मसुदा समितीतले सदस्य किती, एकूण 7 सदस्य बाबासाहेब आंबेडकरांना धरून, ते 7 सदस्य कोणते हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. आणि या सदस्यांपैकी 2 महत्वाची नावं, त्यातलं एक नाव कृष्णम्माचारी आणि दुसरं नाव एन माधवराव, ही दोन्ही नावं हायलाइट करून घ्या. बऱ्याचदा या दोन्ही नावांवरती सुद्धा प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. ठीक आहे. आता घटनेचं कामकाज होत असताना ते वाचन आणि प्रसिद्धी अशा 2 माध्यमात झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित प्रश्न काय आहे की घटनेचा पहिला मसुदा कधी प्रसिद्ध झाला, दुसरा मसुदा कधी प्रसिद्ध झाला, तिसरा मसुदा कधी प्रसिद्ध झाला, पहिलं वाचन, दुसरं वाचन आणि तिसरं वाचन, अनुक्रमे 3 प्रसिद्ध्या आणि 3 वाचन यांच्या तारखा आणि त्या कधी कधी झालेल्या होत्या, ते सगळे मुद्दे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. ठीक आहे. आता भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात आणखीन काही प्रश्न आहेत बघा. किती देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास आपण केला त्यावेळेला भारतीय राज्यघटना निर्माण झाली, तर त्याचं उत्तर आहे एकूण 60. त्यावेळेला राज्यघटना निर्माण करण्यासाठी एकूण किती खर्च आला, तर त्याचं उत्तर आहे 64 लाख. घटना तयार करण्यासाठी लागलेला कालावधी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. जेवढे महत्वाचे मुद्दे आहेत तेवढे महत्वाचे मुद्दे मी चर्चेला घेतलेले आहेत. ठीक आहे. यानंतर या घटना समितीवरती टीका सुद्धा झालेली आहे. पहिली टीका झाली की हे प्रातिनिधिक मंडळ नव्हतं, दुसरी टीका झाली सार्वभौम संस्था नव्हती, तिसरी टीका झाली भरपूर वेळ यासाठी खर्च केला गेला. त्यानंतरची टीका केली की यावरती काँग्रेसचं वर्चस्व आहे. त्यानंतर टीका केली गेली की यावर जातीय दृष्ट्या सुद्धा अनेकांचं वर्चस्व आहे. तर या टीका परीक्षेला विचारल्या गेलेत. त्यामुळे ही टीका नेमकी कोणी केली आणि त्या टीकेचं स्वरूप नेमकं काय आहे याचा सुद्धा विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर आपल्या या पहिल्या प्रकरणामध्ये जेवढा काही अपेक्षित भाग आहे परीक्षेपुरता तेवढा आपण कव्हर केलेला आहे. खूप डिटेल किंवा तपशिलानं आपल्याला बोलणं शक्य नाही, पण मी जे जे मुद्दे अधोरेखित केलेत त्या मुद्द्यांना तुम्हाला स्पर्श करून परीक्षेला सामोरं जायचं आहे. ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे येऊयात. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये नेमकी कोणत्या स्वरूपाची आहेत, यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लिखित राज्यघटना. भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. ही राज्यघटना लिहिण्यासाठी एक कमिटी निर्माण केली आणि त्याद्वारे संविधान निर्माण करण्यात आलं. मूळ घटनेत एक प्रस्तावना आहे, 395 कलम आहेत, 22 भाग आहेत आणि 8 परिशिष्ट आहेत. म्हणजे एक प्रस्तावना, 395 कलमे, 22 भाग आणि 8 परिशिष्ट. सध्याचा जर संविधानाचा विस्तार आपण पाहिला, एक प्रस्तावना आहे पण प्रस्तावनेत घटना दुरुस्ती होऊन बदल झालाय. भाग एकूण 25 आहेत आणि परिशिष्ट एकूण 12 आहेत आणि कलम यांच्यामध्ये सुद्धा घटना दुरुस्तीने वाढ झालेली आहे. तुम्हाला जास्तीत जास्त काय विचारतात, प्रस्तावना, भाग आणि परिशिष्ट या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत. ठीक आहे. तुलना म्हणून एकदा परीक्षेला विचारलं होतं की अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि चीन
या देशांमध्ये जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेत किती कलम आहेत? अमेरिकेत 7 आहेत, कॅनडात 147 आहेत, ऑस्ट्रेलिया 128 आहे आणि चीन 138 कलम आहे. आपली राज्यघटना ही जगातील सगळ्यात मोठी असण्याचं कारण आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलम अस्तित्वात आहेत. ठीक आहे. आता दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य तो म्हणजे भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासाठी आपण काही सोर्सेस वापरलेले आहेत. ठीक आहे. घटनेवरती टीका करणारे बरेच जण असं म्हणतात की आपल्या घटनाकारांनी ठिगळ लावून घटना निर्माण केलेली आहे, म्हणजे वेगवेगळ्या देशांकडून आपण काही गोष्टी घेतल्या एकत्र करून एक ठिगळ लावल्याप्रमाणे राज्यघटना निर्माण झालेली आहे. पण काही अभ्यासकांचं एक सकारात्मक मत आहे की त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीमध्ये जगामध्ये त्या मानव समूहाला जे जे अनुभव आले त्या अनुभवातून जो काही सकारात्मक प्रतिसाद त्या संस्कृतीनं दिला, त्या सकारात्मक प्रतिसादातून जी मूल्य निर्मिती झाली त्या मूल्यांचं रूपांतर तत्वांमध्ये झालं. अशा सगळ्याच मूल्यांचा तत्वांचा स्वीकार आपण भारतीय राज्यघटनेत केलेला आहे. हे काही चुकीचं नाही. म्हणजे आपली राज्यघटना ही काही काल्पनिक लिहिलेली नाही. म्हणजे ऍक्च्युली ते मूल्य वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये अनेक संस्कृत्यांमध्ये त्यावेळेला अस्तित्वात होते. त्याचे काही चांगले सकारात्मक पडसाद त्या संस्कृत्यांवर उमटलेले होते. म्हणून जगामध्ये वेगवेगळ्या देशांमधल्या संविधानांमध्ये जी जी चांगली मूल्य आहेत त्या सगळ्या मूल्यांचं एकत्रीकरण करून आपण भारतीय संविधानामध्ये त्यांना विशिष्ट पद्धतीनं स्थान दिलेलं आपल्याला दिसतं. या परीक्षेसाठी सुद्धा हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये 1935 चा कायदा, या कायद्याकडून आपण कोणती तत्व स्वीकारली? ब्रिटनची राज्यघटना, अमेरिकेची राज्यघटना, रशियाची राज्यघटना, फ्रान्स, जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या सगळ्याच देशांकडून आपण कोणकोणते मुद्दे स्वीकारलेले आहेत? आयर्लंड, साऊथ आफ्रिकेकडून आपण कोणते मुद्दे स्वीकारलेले आहेत? हे परीक्षेला दरवर्षी विचारलं जातच. त्यामुळं विद्यार्थ्यांनी हा सगळा भाग तोंड पाठच करायचंय. इथं कुठलंही लॉजिक वगैरे लावत बसायचं नाही. 1935 चा कायदा, ब्रिटिश राज्यघटना, अमेरिकन राज्यघटना, कॅनडाची राज्यघटना, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, फ्रान्स, साऊथ आफ्रिका, जपान, जर्मनी यांकडून आपण कोणकोणती मूल्य स्वीकारलेली आहेत ती मूल्य नोट्समध्ये आहेत. किंवा तुम्ही कोणतंही पुस्तक वाचत असाल तर त्या पुस्तकामध्ये या प्रकरणात ती तुम्हाला नक्कीच सापडतील. विद्यार्थ्यांनी या मुद्द्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही, कारण दरवर्षी यावरती प्रश्न येतोच येतो. जोड्या लावा यासाठी तर येईल, किंवा मग डायरेक्ट वन लाइनर क्वेश्चन येईल की मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाकडून स्वीकारली, मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून स्वीकारले, मार्गदर्शक तत्व कोणत्या देशाकडून स्वीकारली. तर तुम्हाला याचं वन लाइनर प्रश्नाचं सुद्धा उत्तर देता आलं पाहिजे. आता तिसऱ्या मुद्द्याकडे येऊयात. संविधानाचं तिसरं उद्दिष्ट आहे आणि ते आहे संघ राज्य व्यवस्था. आपलं जे संविधान आहे ते फेडरल आहे. संघ राज्य ही संकल्पना स्वीकारणार आहे. आता मी फक्त एकच मुद्दा सांगेन ज्याद्वारे आपल्याला ही संकल्पना क्लिअर होईल. संघ राज्य याचा अर्थ सत्तेचं विभाजन. जिथं सत्ता विभागली जाते त्या ठिकाणी संघ राज्य व्यवस्था असते, हे लक्षात घ्या. आता आपल्या देशामध्ये सत्तेचं विभाजन हे किती स्तरात झालेलं आहे? तर सध्याचा विचार करता आपल्या देशामध्ये त्रिस्तरीय संघराज्यीय व्यवस्था आहे. पहिला स्तर आहे केंद्र, दुसरा स्तर आहे राज्य आणि तिसऱ्या स्तरासाठी आपल्याला 2 घटना दुरुस्त्या कराव्या लागल्या, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. आणि या दोन्ही घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था असा तिसरा स्तर आपण निर्माण केला आणि त्याचे पुन्हा 2 उपघटक आहेत, एक ग्रामीण पंचायत राज आणि 2 शहरी पंचायत राज. ठीक आहे. आपण फक्त सत्तेच्या विभाजनाचा सिद्धांत पाहतो आहोत, तर आपल्या देशामध्ये सत्ता ही त्रिस्तरीय आहे. केंद्रस्तरीय, राज्यस्तरीय आणि त्यानंतर आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था, अशी त्रिस्तरीय संघराज्यीय व्यवस्था आपल्याकडे अस्तित्वात आहे. आता या संघराज्य व्यवस्थेबद्दल बऱ्याच जणांनी काही मतं मांडलेली आहेत. यामध्ये केसी वेअर आहे, मॉरिस जोन्स आहेत, ग्रॅनविल ऑस्टिन आहेत, इवोर जेनिंग्स आहेत. तर यांची जी मतं आहेत ती सुद्धा परीक्षेला विचारली जातात. इथं स्क्रीनवरती आहेत. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. आता या संकल्पनेमध्ये आणखीन एक मुद्दा परीक्षाभिमुख महत्वाचा आहे. संघराज्य वैशिष्ट्य असणारी तत्व आणि गैर संघराज्य किंवा एकात्मक वैशिष्ट्य असणारी तत्व नेमकी कोणकोणती आहेत? आता बघा, जिथं सत्तेचं विभाजन आहे तिथं संघराज्य व्यवस्था आहे, हे लक्षात ठेवायचं असं मी बोललोय. केंद्र आणि राज्यांचं अस्तित्व, अधिकारांची विभागणी, लिखित घटना आणि सर्वोच्चता, घटनेची ताठरता, स्वतंत्र न्यायव्यवस्था, द्विगृही कायदे मंडळाचं अस्तित्व. म्हणजे जिथं जिथं सत्ता विभागली गेलेली आहे तिथं तिथं संघराज्यीय वैशिष्ट्य आहे आणि जिथं सत्ता विभागलेली नाही तिथं एकात्मिक किंवा गैर संघराज्यीय व्यवस्था आहे. उदाहरणार्थ, प्रभावी अधिकार संपन्न केंद्र, एकच घटना, एकेरी नागरिकत्व, घटनेची लवचिकता, एकात्मक न्यायव्यवस्था, केंद्राद्वारे राज्यपालाची तरतूद, अखिल भारतीय सेवा आणि आणीबाणी विषयक तरतूद. ठीक आहे.
तर या सगळ्याच मुद्द्यांना आपण समजावून घ्यायचं आहे. संघराज्य म्हणजे सत्तेचं विभाजन आणि गैरसंघ राज्य म्हणजे जिथं एकात्मक व्यवस्था आहे, जिथं सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे, अशी व्यवस्था म्हणजे गैरसंघ राज्यीय व्यवस्था. ठीक आहे. इथं अखिल भारतीय सेवा सुद्धा मी दिलेल्या आहेत. 3 सेवांना आपण अखिल भारतीय सेवा म्हणून ओळखतो. बाकी भारतीय राज्यघटनेमध्ये मग मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, आणीबाणी, नागरिकत्व वगैरे हा भाग आहेच आहे. नोट्समध्ये तुम्ही हे सुद्धा वाचाल की सध्या कोणकोणते घटक राज्य आहेत, त्यांची राजधानी नेमकी काय आहे, कोणत्या भाषा त्या राज्यांमध्ये बोलल्या जातात, हे सुद्धा नोट्समध्ये आपण या प्रकरणाच्या अनुषंगाने दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे जो आपल्याला माहितीच पाहिजे आणि तो आहे अनुसूची किंवा परिशिष्टे. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 8 परिशिष्ट होती आणि सध्या आहेत 12. यावरती 100% प्रश्न विचारलाच जातो. बघा, आता पहिला आहे संघराज्य, दुसरा आहे वित्तलब्धी भत्ते पगार, इथून ते 12 पर्यंत. ओके, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. यात महत्वाचं जर काय असेल तर ते 9, 10, 11, 12 हे आहे, लक्षात घ्या. आणि इथं तुम्हाला अपेक्षित काय आहे की कोणत्या घटना दुरुस्तीने या परिशिष्टांचा आपण स्वीकार केलेला आहे. नगर पंचायतींचे अधिकार आपण स्वीकारले 74व्या घटना दुरुस्तीने, पंचायतीचे अधिकार 73वी घटना दुरुस्ती, पक्षांतर बंदी 52वी घटना दुरुस्ती आणि जमीन विषयक कायदे यासाठी भरपूर घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. त्यामुळे केवळ एका घटना दुरुस्तीचा उल्लेख करता येणार नाही. पण हे 3 जे मुद्दे आहेत, पक्षांतर बंदी, त्यानंतर पंचायतीचे अधिकार, त्यानंतर नगर पंचायतीचे अधिकार, या 3 परिशिष्टांना तुम्ही घटना दुरुस्ती सहित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. प्रत्येकाला हे 12च्या 12 पाठच पाहिजेत. तुम्हाला आठवत असेल लेक्चरमध्ये आपण 12 परिशिष्ट आणि त्यानंतर पूर्ण 25 भाग त्यांच्या कलमांसहित पाठ करून घेतलेले होते. यामुळे होतं काय, आपल्याला लक्षात येतं की त्या भागामध्ये नेमका कोणता विषय आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला गेल्या वर्षी एक प्रश्न विचारण्यात आला होता की वित्त आयोग हे कोणत्या कलमांतर्गत येतं, कलम 280. बरोबर आहे. तर मी काही विद्यार्थ्यांना वित्त आयोगाचं प्रकरण हे आयोगामध्ये येतं, पण या प्रकरणामध्ये त्याचं उत्तर कसं शोधायचं असतं हे सुद्धा मी वर्गात त्यावेळेला सांगितलं होतं. म्हणजे एक आराखडा आपल्याला कळतो. घटना दुरुस्ती कलम 368 आहे, आणीबाणी कलम 352 ते कलम 360 आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मूलभूत हक्क कलम 12 ते कलम 35, मार्गदर्शक तत्व कलम 36 ते कलम 51, नागरिकत्व कलम 5 ते कलम 11, संघराज्य कलम 1 ते कलम 4, या सगळा भाग आणि कलम जर आपल्याला तंतोतंत पाठ असेल तर एखादा प्रश्न जो की आपल्या नजरेतनं सुटलाय पण लॉजिकनं आपल्याला सोडवता येतो, तिथं निश्चितपणे ही इन्फॉर्मेशन आपल्याला मदतीला येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 12 अनुसूची आणि एकूण 25 भाग हे पाठ करणं अपेक्षित आहे. बघा, सुरुवातीला 22 भाग होते, त्यानंतर 25 झाले आणि एक रद्द सुद्धा झालेला आहे. तो रद्द झालेला भाग आहे भाग 7 आणि तो रद्द झालेला भाग होता संस्थानिकांसाठीचा. म्हणजे भाग 5 केंद्र सरकार, 6 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश आणि या दोघांच्या मध्ये संस्थानिकांसाठी सुद्धा भारतीय राज्यघटनेनं तरतुदी केल्या होत्या. पण संस्थानिक विलीन झाले, त्यांनी स्वतःचं राजपद सोडलं आणि लोकशाहीला त्यांनी समर्थन दिलं. त्यामुळे भाग जो 7 आहे तो 7 रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या एकूण किती भाग अस्तित्वात आहेत, 25 भाग अस्तित्वात आहेत. विद्यार्थ्यांना या सगळ्या भागांची व्यवस्थित माहिती असायलाच हवी. कळतंय? अत्यंत सखोलपणे तुम्हाला या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. आता पुढच्या मुद्द्यावरती येऊयात. घटना समितीवरती निवडून आलेल्या महिला, एकूण 15 महिला घटना समितीवर निवडून आल्या होत्या. त्यामुळे पहिला ही संख्या तरी लक्षात तुम्ही ठेवली पाहिजे, 15 महिला. ओके, आता यानंतर काही महत्वाच्या महिला आहेत की ज्यांचा प्रश्न आयोगाने यापूर्वी विचारलाय. यामध्ये सरोजिनी नायडू पहिल्या महिला राज्यपाल, दुर्गाबाई देशमुख समाज कल्याण मंडळाच्या अध्यक्षा, विजयालक्ष्मी पंडित युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा, सुचेता कृपलानी देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि राजकुमारी अमृता कौर या आपल्या देशाच्या पहिल्या कॅबिनेट आरोग्य मंत्री होत्या. आपण पुढे मंत्रिमंडळ पण बघणार आहोत, त्या ठिकाणी ते क्लिअर होईल. तर या महत्वाच्या महिला आहेत ज्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये आघाडीवरती होत्या. पहिली राज्यपाल, पहिली मुख्यमंत्री, युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा, या सगळ्या मुद्द्यांना आयोगाने कुठे ना कुठे प्रश्न विचारलेले आपल्याला दिसत आहेत. बाकी 15च्या 15 नावं ही महत्वाची आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या. यानंतर एक मुद्दा येतो की प्रांतनिहाय किती सदस्य घटना समितीत होते, यावर सुद्धा प्रश्न आहे. संयुक्त प्रांताचे एकूण 55 आहेत, मद्रास प्रांत 49, बिहार 36, मुंबई 21, पश्चिम बंगाल 19, मध्य प्रांत आणि वऱ्हाड 17, पूर्व पंजाब 12, ओडिशा 9, आसाम 8, इथपर्यंतची राज्य आहेत. आणि त्यानंतर 3 आहेत ते चीफ कमिशनरांचे प्रांत आहेत.
एक आहे अजमेर मारवाड, त्यानंतर आहे कुर्ग, त्यानंतर आहे दिल्ली. प्रत्येकी एक एक प्रतिनिधी हा या चीफ कमिशनर प्रांतांकडून नेमला गेलेला आपल्याला दिसतोय. ठीक आहे, त्यामुळं यावरती सुद्धा जोड्या लावा या अनुषंगाने प्रश्न आहेत. एका बाजूला तुम्हाला राज्य किंवा चीफ कमिशनरांचे प्रांत दिले जातात आणि दुसऱ्या बाजूला सदस्य संख्या दिली जाते, किंवा असंही विचारलं जाईल सर्वात जास्त सदस्य हे कोणत्या प्रांतातले आहेत, तर कोणता प्रांत आहे, संयुक्त प्रांत. अशा पद्धतीने चढता क्रम उतरता क्रम सुद्धा आयोगाने तुम्हाला विचारणं अपेक्षित आहे. त्यानंतर दोन प्रकारचं मंत्रिमंडळ तेव्हा अस्तित्वात होतं. 1946चं मंत्रिमंडळ आणि 1947चं मंत्रिमंडळ. कॅबिनेट मिशनच्या अंतर्गत असलेलं हे मंत्रिमंडळ. एका बाजूला खाती दिलेली आहेत, दुसऱ्या बाजूला मंत्र्यांची नावं दिलेली आहेत. 1947चं पण मंत्रिमंडळ इथं आहे स्क्रीनवर, तुम्ही पाहू शकता. खास करून जर प्रश्न मंत्रिमंडळावरती आलाच तर तो येईल 1947च्या मंत्रिमंडळावरती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे मंत्रिमंडळ व्यवस्थित करायचं आहे. तुम्ही पॉज करून एकदा हे वाचून जरी घेतलं तरी सुद्धा बरं होईल, कारण हे मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. इथं तुम्हाला दिसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा या मंत्रिमंडळातले महत्वाचे मंत्री आहेत. राजकुमारी अमृता कौर या आरोग्य खात्याच्या कॅबिनेट मंत्री आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्योग मंत्री आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस विचारसरणीचे, श्यामाप्रसाद मुखर्जी विरोधी विचारसरणीचे. पण तरी सुद्धा तत्कालीन जे काही काँग्रेसचे नेते होते त्यांनी आपल्या भारतामधल्या सर्व विचारसरणीला आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून भारताला एक चांगल्या पद्धतीची शासन व्यवस्था मिळावी. हा त्याचा एक सकारात्मक हेतू आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थ्यांनी 47चं जे मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ अगदी व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. तर आपण या टॉपिकमध्ये जी महत्वाची वैशिष्ट्ये आहेत आपल्या संविधानाची ती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, यानंतर आपण येऊयात पुढच्या प्रकरणाकडे. पुढचं प्रकरण आहे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना. प्रस्तावनेबद्दल उल्लेख आपण यापूर्वी पाहिलेलाच आहे. प्रस्तावना 13 डिसेंबर 1946च्या बैठकीत पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता तो उद्दिष्टांचा ठरावच नंतर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना म्हणून स्वीकारण्यात आलेलं होतं. तर घटनेच्या स्वीकृती वेळेला 284 सदस्यांनी सह्या केलेल्या आपल्याला दिसतात. हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. प्रस्तावनेमध्ये प्रस्तावनेची भाषा ही अमेरिकेकडून स्वीकारण्यात आली. सगळ्यात प्रथम प्रस्तावना ही अमेरिकेच्या राज्यघटनेत अस्तित्वात आली. आपण पंडित नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता त्यालाच नंतर प्रस्तावना म्हणून आपण त्याचा स्वीकार केला आणि ती तारीख आहे 22 जानेवारी 1947. प्रस्तावनेच्या प्राधिकाराचा जो स्रोत आहे तो स्रोत आहे भारतीय जनता. म्हणजे भारतीय जनता हीच भारतीय राज्यघटना निर्माण करण्यामागचा महत्वाचा स्रोत मानला जातो. आता या प्रस्तावनेचं स्वरूप नेमकं कसं आहे, तर ते स्वरूप आहे सार्वभौम, ते स्वरूप आहे समाजवादी, ते स्वरूप आहे धर्मनिरपेक्ष, ते स्वरूप आहे लोकशाही आणि ते स्वरूप आहे गणराज्य. म्हणजे आपलं संविधान हे सार्वभौम आहे. सार्वभौम म्हणजे ते स्वतंत्र आहे, कोणाच्याही अधिपत्याखाली नाही. आपलं संविधान हे समाजवादी विचार घेऊन पुढे जाणार आहे. आपलं संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे, म्हणजे आपल्या इथल्या शासन व्यवस्थेला कोणताही धर्म नाही, तो कोणत्याही धर्माचा तिरस्कार करणार नाही, अशा पद्धतीचे एक धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेलं संविधान आहे. त्यानंतर लोकशाही हे आपल्या संविधानाचं स्वरूप आहे. म्हणजे इथं लोक हे अंतिम आहेत आणि ही जी लोकशाही आहे ही लोकशाही आपण अप्रत्यक्ष लोकशाही स्वीकारलेली आहे. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये पण अध्यक्षीय आणि संसदीय अशा लोकशाहीचा समावेश होतो, परंतु आपण आपल्या देशामधली स्वीकारलेली लोकशाही ही संसदीय लोकशाही आहे. आणि त्यानंतरचा शब्द आहे तो आहे गणराज्य. गण याचा अर्थ लोकांचं राज्य. म्हणजे आपण अशी लोकशाही स्वीकारली आहे की जिथं लोकांचं राज्य आहे. तुम्हाला विचारलं जाईल भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये भारतीय संविधानाचं जे स्वरूप सांगितलेलं आहे ते स्वरूप नेमकं काय आहे, त्या स्वरूपाचा क्रम कसा आहे, तर तो क्रम सुद्धा इथं अपेक्षित आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न येईल की प्रस्तावनेमध्ये उद्दिष्ट सांगितली आहेत संविधानाची, ती उद्दिष्ट नेमकी कोणती आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे न्याय, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य. म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट आपल्याला कोणत्या क्रमाने मिळवायची आहेत हे सुद्धा या प्रश्नांमध्ये अंतर्भूत आहे. त्यामुळे तुम्हाला प्रस्तावनाच पूर्ण पाठ असणं गरजेचं आहे. ते जर पाठ असेल निश्चितपणे या प्रकरणातला एकही प्रश्न आपला चुकणार नाही. यानंतरचा पुढचा मुद्दा येतो की प्रस्तावनेमध्ये नमूद असलेली तारीख नेमकी कोणती आहे, तर ती तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949. आता प्रस्तावनेत बदल करता येतो का, तर याचं उत्तर येतो. प्रस्तावनेत बदल करता येतं. आता तो बदल करायचा असेल तर तो बदल कसा केला जाईल, तर तो बदल घटना दुरुस्ती करून करण्यात येतो.
प्रस्तावना आणि त्या प्रस्तावनेत जर बदल करायचा असेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल आणि ती घटना दुरुस्ती आपण यापूर्वी केली 42वी घटना दुरुस्ती आणि या 42व्या घटना दुरुस्तीने 3 शब्द आपण प्रस्तावनेमध्ये समाविष्ट केले. त्यातला पहिला शब्द होता समाजवाद, दुसरा होता धर्मनिरपेक्षता आणि तिसरा शब्द होता एकात्मता. ठीक आहे, या 3 शब्दांचं समावेशन आपण 42व्या घटना दुरुस्ती 1976 नुसार प्रस्तावनेमध्ये केलेलं आहे. आता पुढचा मुद्दा आहे प्रस्तावना घटनेचा भाग आहे का आणि याबद्दल सुप्रीम कोर्टानेच काही महत्त्वाचे निकाल दिलेले आहेत. त्या निकालाला आपल्याला पाहायचंय. प्रस्तावना घटनेचा भाग आहे का. सुप्रीम कोर्टाकडे 1960 मध्ये एक महत्त्वाची केस आली. त्या केसचं नाव होतं बेरोबारी युनियन केस. या केसचा निकाल देताना आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेबद्दल सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की प्रस्तावना राज्यघटनेचा भाग नाही. त्यानंतर एक दुसरी केस सुप्रीम कोर्टाकडे आली 1973 ला केशवानंद भारती खटला. या खटल्याच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की प्रस्तावना घटनेचा भाग आहे. व्यवस्थित आहे का. पहिला निकाल 1960 बेरोबारी युनियन केस, प्रस्तावना घटनेचा भाग नाही. पण 73 मध्ये केशवानंद भारती खटल्याचा निकाल देताना सुप्रीम कोर्ट म्हणतं की प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे. आणि त्यानंतर LIC जो खटला 1995 ला आलेला तेव्हा सुप्रीम कोर्टाचं म्हणणं अधिक विस्तृत आणि सखोल होतं आणि तिथं सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की प्रस्तावना घटनेचा अविभाज्य भाग आहे. अविभाज्य भाग म्हणजे ज्याला घटनेपासून कधीही वेगळं करता येणार नाही असा भाग. ठीक आहे, आता याच प्रकरणात आपण आहोत म्हणून एक मुद्दा मी याला जोडून तुम्हाला सांगतो. 1973च्या केशवानंद भारती खटल्याच्या वेळेलाच सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आणि तो संसद आणि राज्यघटना यांच्या सहसंबंधाचा होता. या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. संसद कलम 368 घटना दुरुस्तीच्या पद्धतीने संविधानामध्ये दुरुस्ती करू शकते. पण हे सांगताना सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की हा बदल घटनात्मक असावा नंबर 1 आणि नंबर 2 घटनेच्या मूळ गाभ्याला किंवा मूळ गाभ्यात बदल होईल, मूळ गाभ्याला धक्का लागेल असा कोणताही घटनात्मक बदल संसदेला करता येणार नाही. आणि जर असा बदल करण्याचा प्रयत्न संसदेनं केला तर ती घटना दुरुस्ती प्रक्रिया घटनाबाह्य घोषित करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला असेल. हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की घटनेत बदल करता येईल का तर निश्चित करता येईल, पण घटनेचा मूळ गाभा हा कधीच बदलता येणार नाही. कळतंय. आणि प्रस्तावनेमधले हे जे मुद्दे आहेत सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष वगैरे हे मूळ गाभा असलेले मुद्दे आहेत. त्यामुळे प्रस्तावना हा भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. मूळ गाभा या प्रस्तावनेतल्या तत्वांमध्ये दडलेला आहे. ठीक आहे, या नोट्समध्ये प्रस्तावनेतले सगळे मुद्दे आहेत. सार्वभौम म्हणजे काय, समाजवाद म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय. तर ज्यांना एखादा मुद्दा कळाला नसेल त्यांनी तो मुद्दा वाचून क्लिअर करायचा आहे. ठीक आहे, जेवढे मुद्दे आहेत तेवढे मुद्दे क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता या प्रस्तावना या प्रकरणामध्ये आणखीन एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तो म्हणजे या प्रस्तावनेबद्दलची मते. कुणी कुणी काय काय मतं मांडलेली आहेत हा मुद्दा इथं महत्त्वाचा आहे. पालखीवाला यांचं मत आहे, KM मुन्शी यांचं मत आहे, पंडित ठाकूरदास भार्गव यांचं मत आहे, M हिदायतुल्ला, राजेंद्र प्रसाद, सर अर्नेस्ट बारकर, MV पायली, JB कृपलानी, बेरोबारी युनियन केसमध्ये सुप्रीम कोर्टानं मांडलेलं मत, सरन्यायाधीश सिकरी यांनी मांडलेलं मत, ही सगळी मतं परीक्षेला कधी ना कधी प्रस्तावनेच्या संदर्भात विचारलेली आहेत. ठीक आहे, तर प्रस्तावना या प्रकरणामधले जेवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांवर आपण इथपर्यंत चर्चा केलेली आहे. ठीक आहे, जे जे मुद्दे चर्चिलेले आहेत तेवढेच मुद्दे आपण करायचे आहेत, कारण तेच परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. यानंतर आपण पुढच्या प्रकरणाकडे वळूयात. यानंतर तिसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करूयात. संघ राज्य व त्याचे कार्यक्षेत्र. भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 अंतर्गत संघ राज्य आणि त्याच्या कार्यक्षेत्राची रचना दिलेली आहे. यातल्या पहिल्या कलमामध्ये संघ राज्य, त्याचं क्षेत्र आणि त्याचं नाव यांचा उल्लेख असेल. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ आहे, पण तो कोणत्या राज्यांचा संघ आहे हे दिलेलं नाही. आपल्याला प्रत्येक कलम एवढ्या तपशिलानं पाहता येणार नाही, पण मी एवढंच तुम्हाला सांगेन की कलम 1, 2, 3 आणि 4 ही चारही कलम या प्रकरणातली अत्यंत महत्त्वाची आहेत. तुम्हाला या सगळ्या कलमांचा अतिशय डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. खास करून 2 कलमांचा आपण या ठिकाणी चर्चा करू, कलम 2 आणि कलम 3. कलम 2 मध्ये नवीन राज्य निर्माण करता येतात, कलम 3 नुसार सुद्धा नवीन राज्य निर्माण करता येतात. पण या दोघांमधला एक मूलभूत फरक की कलम 2 नुसार अशाच राज्यांची निर्मिती करता येते की जी राज्य भारतीय भूमीच्या बाहेरचे प्रदेश आहेत. म्हणजे बाहेरील एखादा प्रदेश जर भारतामध्ये समाविष्ट झाला आणि त्याला आपल्याला राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्यायचा असेल तर त्यासाठी कलम 2चा आधार घेतला जाईल. पण कलम 3 नुसार भारतीय भूमीतील जी राज्य आहेत त्या
राज्यांमध्ये बदल केला जाईल, त्यांच्या सीमा बदलल्या जातील, त्यांचं नाव बदललं जाईल, क्षेत्र बदललं जाईल, राज्याची म्हणजे राज्याचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशामध्ये केलं जाईल, एका राज्यातून 2 राज्यांची निर्मिती केली जाईल, 2 राज्यातून 1 राज्य केलं जाईल, 2 केंद्रशासित प्रदेशांचं मिळून 1 केंद्रशासित प्रदेश केलं जाईल, राज्यातून 2 केंद्रशासित प्रदेश वेगळे केले जातील. अशा अनेक गोष्टी ज्या भारतीय भूमीमध्ये अस्तित्वात असलेल्या राज्यांमध्ये बदल करता येतो कलम 3 नुसार. त्यामुळे कलम 2 आणि कलम 3 हे दोनही मुद्दे आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहेत. इथं नोट्समध्ये हा मुद्दा क्लिअर दिलेलाच आहे की कलम 3 नुसार नेमकं काय केलं जातं. नवीन राज्य निर्माण करणं केवळ ही एकच गोष्ट या अंतर्गत येत नाही, तर सीमा बदलणं, नावात बदल करणं, घटक राज्यांमध्ये बदल करणं, केंद्रशासित प्रदेशांमध्ये बदल करणं, या सगळ्या मुद्द्यांचा समावेश कलम 3 अंतर्गत करता येतो. आता या कलम 3 मध्ये आणखीन एक मुद्दा आहे बरं का, तोही आपल्याला व्यवस्थित अभ्यासावा लागेल विद्यार्थी मित्र हो. यातला पहिला मुद्दा काय आहे की राज्यांची भूमी किंवा राज्यांची सीमा या सगळ्या गोष्टी बदलत असताना नेमकी कोणती प्रक्रिया राबवली जाते आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बदल होत असताना कोणती प्रक्रिया राबवली जाते. या दोन्ही प्रक्रियेमध्ये काही साम्य आहे आणि काही भिन्नत्व सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थित समजावून घ्यायच्या आहेत. लक्षात आलं का? एखाद्या राज्यामध्ये होणारा बदल हा वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये होणारा बदल हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. नोट्समध्ये तुम्ही याबद्दल निश्चितपणे जाणून घेऊ शकता की कशा पद्धतीनं राज्यांच्या नावात त्यांच्या बाउंड्रीमध्ये म्हणजे सीमेत बदल करता येतो आणि कशा पद्धतीनं केंद्रशासित प्रदेशांमध्ये बदल करता येतो. ठीक आहे. यानंतरचं या प्रकरणातलं कलम आहे कलम 4. हे कलम 4 संघराज्य तरतुदी आणि त्या संबंधी केली जाणारी घटना दुरुस्ती या संदर्भात आहे. ठीक आहे. आणि हा संदर्भ परीक्षेला अनेकदा विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये घटना दुरुस्तीचे प्रकार आपल्याला माहिती असावेत. कलम 368 नुसार घटना दुरुस्ती ही जर साध्या बहुमताने होत असतील तर त्याला 368 बाहेरील घटना दुरुस्ती मानली जाते आणि कलम 368 नुसार होत असेल तर त्याला 368 मधील घटना दुरुस्ती मानली जाते, जी विशेष बहुमताने होत असते. त्यामुळे साध्या बहुमताने होणारी घटना दुरुस्ती ही 368च्या बाहेरील आणि विशेष बहुमताने होणारी घटना दुरुस्ती ही 368 कलम 368 मधील मांडली जाते. आता यामध्ये आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो हा की जर भारतीय भूमीतील काही भाग आपल्याला इतर देशांना द्यायचा असेल तर आपल्याला कलम 368चा वापर करून जी घटना दुरुस्ती करावी लागते तिथं घटनेची ताठरता दिसून येते. म्हणजे तिथं केंद्र सरकार आणि निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या साध्या बहुमताची मान्यता या दोन्हीची पूर्तता होत असेल तरच आपण आपल्या देशातील एखादा प्रांत हा दुसऱ्या देशाला देऊ शकतो. तर याबद्दलच्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आपल्याला कलम 4 मध्ये पाहायला मिळतील. तर आपल्या संघ राज्याने त्याचं क्षेत्र यामध्ये आपल्याला याच गोष्टी बघायच्या आहेत. कलम 1 मध्ये काय तरतूद आहे, 2 मध्ये काय तरतूद आहे, 3 मध्ये कोणती तरतूद आहे आणि कलम 4 मध्ये कोणती तरतूद आहे, यांचे सगळे डिटेल्स या नोट्स मध्ये आपण दिलेले आहेत. कृपया याकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं नाही. यामधलं महत्त्वाचं कलम आहे ते म्हणजे कलम 3, ज्यानुसार पुढच्या प्रकरणामध्ये जो भाग आपण पाहणार आहोत 14 राज्य 1955च्या कायद्यानुसार अस्तित्वात आली, 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. 14 राज्यांपासून आता आपण 28 राज्यांपर्यंतचा प्रवास केलाय. 6 केंद्रशासित प्रदेशापासून ते जम्मू काश्मीर, लडाख, दादरा नगर हवेली, दमण दीव एकत्र करून एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आपल्या देशामध्ये आता झालेले आहेत. तर हे जे काही बदल झालेत ते बदल ज्या कलमानुसार झालेले आहेत ते कलम या प्रकरणातला आहे आणि ते कलम आहे कलम 3. ठीक आहे. त्यामुळे याचाही व्यवस्थित अभ्यास सर्व विद्यार्थ्यांनी करायचा आहे. यानंतर आपण पुढच्या प्रकरणाकडे जाणार आहोत. नवीन प्रकरण क्रमांक 4 संस्थानांचे विलीनीकरण. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजे 1947 पूर्वी आपल्या देशामध्ये काही संस्थाने अस्तित्वात होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माउंटबॅटन योजना ही जी माउंटबॅटन योजना देशाला फाळणी करण्यासाठी ती योजना वापरण्यात आली होती किंवा ती योजना लागू करण्यात आली होती. तर त्या योजनेनुसार संस्थानिकांना आपल्या देशामध्ये जी संस्थानं होती त्यांना काही स्वातंत्र्य देण्यात आले होते. साधारणतः स्वातंत्र्यपूर्वीच्या भारताचा जर विचार केला तर 562 संस्थानं अस्तित्वात होती. त्यापैकी भारतीय भूमीमध्ये 552 संस्थानं राहिली. बाकीची पाकिस्तानच्या भूमीमध्ये ती संस्थानं निघून गेली. तर भारतीय भूमीतील 552 संस्थानं जी आहेत त्या 552 संस्थानांना इंग्रजांनी 3 स्वरूपाचे निकष दिलेले होते. त्यांना 3 पद्धतीनं स्वातंत्र्य घेता येत होतं. नंबर 1, त्या संस्थानांना स्वतंत्र राहता येत होतं, म्हणजे ते तशी स्वायत्तता त्यांना देण्यात आली होती. नंबर 2, त्यांना भारतामध्ये सामील व्हायचं असेल तर ते भारतामध्ये सामील होऊ शकत होते. आणि त्यानंतर नंबर 3, त्यांना पाकिस्तानमध्ये जायचं असेल तर त्यांना पाकिस्तानात सुद्धा जाता येत होतं. म्हणजे या संस्थानांना 3 पर्याय खुले होते. पहिला पर्याय स्वतंत्र होणे,
दुसरा पर्याय पाकिस्तानात विलीन होणे आणि तिसरा पर्याय भारतात विलीन होणे. पाकिस्तानच्या दृष्टीने विचार केला तर पाकिस्तानच्या भूमीमध्ये कमी संस्थानिक होती, परंतु भारतीय भूमीमध्ये 552 संस्थानं होती आणि इंग्रजांनी दिलेल्या स्वायत्ततेनुसार जर त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला असता तर भारताचे तेव्हा 552 अधिक भारत असे तुकडे पडले असते. परंतु आज जो एकसंध भारत आपल्याला दिसतोय यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचं. याचं कारण 27 जून 1947 ही तारीख अत्यंत महत्वाची आहे, कारण या तारखेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली स्टेट विभाग म्हणजे राज्य विभागाची स्थापना करण्यात आली. याचं अध्यक्षपद सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे देण्यात आलं आणि त्यांच्या नेतृत्वाने 552 संस्थानांपैकी केवळ त्यांनी स्वतःचं वक्तृत्व पणाला लावून 549 संस्थानं भारतात विलीन केली होती. त्यामुळं विचार करा सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडचं नेतृत्व किंवा नेतृत्व गुण हा किती अफाट असणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी केवळ आपल्या वक्तृत्व नेतृत्वाच्या जोरावर 549 संस्थानं ही विलीन केलेली आपल्याला दिसतात. आता उरलेली 3 संस्थानं कोणती आहेत, कारण 552 मधून 549 वजा झाले, उरली 3 संस्थानं. या 3 संस्थानांचा विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न अत्यंत महत्वाचा होता आणि म्हणून त्या संदर्भातच हे आपलं प्रकरण आहे. सुरुवातीला हा मुद्दा तुम्हाला निश्चितपणे कळाला असेल की त्या संस्थानिकांना मिळालेली स्वायत्तता 549 संस्थानांना विलीन करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेमलेला राज्य विभागाची स्थापना 27 जून 1947 आणि जून मध्ये स्थापन झालेला हा राज्य विभाग 15 ऑगस्ट 1947 पर्यंत 549 संस्थानं भारतात विलीन करतो. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांचं हे योगदान आहे. आता उरलेला प्रश्न महत्वाचा की इतर अशी कोणती संस्थानं आहेत आणि ती कोणत्या निकषाद्वारे भारतामध्ये विलीन झाली. तर यातलं पहिलं संस्थान येतं जम्मू काश्मीर सामीलनामा या आधारे भारतात विलीन झालं. नंबर 2 जुनागडमध्ये जनमत चाचणी घेण्यात आली आणि त्याद्वारे जुनागड हे संस्थान भारतात विलीन झालं. आणि त्यानंतरचा तिसरं जे संस्थानिक येतं ते येतं हैदराबाद. तर हैदराबादमध्ये आपण लष्करी मोहीम चालवली होती आणि त्या लष्करी मोहिमेला आपण ऑपरेशन पोलो असं म्हणतो. म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये सामीलनाम्याचा करार करण्यात आला राजा हरिसिंगासोबत. जुनागडचा जो राजा होता त्या राजाने निवडणुका किंवा जनमत चाचणी घेण्याची कबुली दिली आणि त्यामुळं जुनागडमध्ये आपण जनमत चाचणीच्या आधारे लोकांचं मत जाणून घेतलं आणि जुनागड भारतात विलीन करून घेतलं. आणि सरतेशेवटी हैदराबादचा जो निजाम होता तो निजाम भारतात स्वतंत्र निजामशाही स्वतंत्र हैदराबाद हा प्रदेश निर्माण करण्याच्या विचारात होता, परंतु तिथे आपण लष्करी यंत्रणा वापरली आणि तेही संस्थान भारतात विलीन करून घेतलं. अशा पद्धतीनं 552 संस्थानांच्या विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये मार्गी लागला. परीक्षेला हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. आता पुढे जाऊयात. संस्थानं विलीन झालेली आहेत. आपण मगाशीच पाहिलेलं होतं लेक्चरमध्ये की साधारणतः 9 राज्य आणि 3 चीफ कमिशनरांचे प्रांत हे सुद्धा भारतामध्ये होते. आता संस्थानिक सुद्धा भारतात विलीन झालेली आहेत आणि भारताची एक सीमा तयार झालेली आहे. तर नेमकं भारताच्या या एकूण प्रदेशामध्ये असे किती राज्य अस्तित्वात होते, त्या राज्यांचा क्रम कसा बदलत गेला, हा सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मूळ घटनेत 26 जानेवारी 1950 या दिवशीची जी मूळ घटना आहे त्या मूळ घटनेमध्ये 29 राज्यांचा उल्लेख आहे. हे लक्षात घ्या, 29 राज्यांचा उल्लेख. परीक्षेला हा प्रश्न महत्वाचा असेल की या 29 राज्यांची विभागणी कशी करण्यात आली होती. भाग अ, ब, क आणि द अशा 4 विभागांमध्ये ही राज्ये विभागलेली होती. भाग अ मध्ये ब्रिटिश प्रांत म्हणजे गव्हर्नरांची राज्य होती. भाग ब मध्ये संस्थानिकांची राज्य होती. भाग क मध्ये कमिशनरांचे प्रांत होते आणि भाग ड मध्ये अंदमान निकोबार नावाचा एकच प्रांत होता. भाग अ मध्ये 9 राज्य, भाग ब मध्ये 9 राज्य, कमिशनरांचे 10 आणि अंदमान निकोबार 1 अशा 29 राज्यांचा उल्लेख मूळ घटनेमध्ये असलेला आपल्याला दिसतो. आपल्या नोट्समध्ये 9 राज्य भाग अ मधील कोणती आहेत, भाग ब मधील 9 राज्य कोणती आहेत, कमिशनरांचे 10 प्रांत कोणते आहेत हे अतिशय डिटेलमध्ये आपण दिलेलं आहे. आता आपल्या देशामध्ये जी राज्यांची निर्मिती झाली ती राज्यांची निर्मिती होताना महत्वाचा निकष भाषा होता. म्हणजे आपल्या देशातले राज्य हे भाषेच्या आधारे निर्माण झालेले आहेत. पण यासाठी अनेक संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षाची सुरुवात म्हणजे भाषेच्या आधारे राज्य निर्माण व्हावे असा जो विचार आहे हा विचार पहिल्यांदा 1905 मध्ये बंगालच्या फाळणीपासून पुढे आला. म्हणजे बंगालच्या फाळणीमध्येच हा आग्रह धरण्यात आला होता की बंगाल प्रांत भाषेच्या आधारे हा थोडासा वेगळा असावा. 1917 मध्ये तेलुगू भाषिक लोकांनी मद्रास प्रांतात आंध्र प्रदेश वेगळा करण्याची मागणी केली होती 1917 मध्ये.
म्हणजे दक्षिण भारतामध्ये तेलुगू भाषिक लोकांनी ही मागणी पहिल्यांदा केलेली आहे, हे लक्षात घ्या. 1920 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन नागपूर या ठिकाणी झालं होतं आणि या अधिवेशनामध्ये भाषिक प्रांत रचना हे तत्व स्वीकारलं होतं. म्हणजे काँग्रेसच्या व्यासपीठावर सुद्धा भाषा हाच राज्य निर्मितीचा आधार असावा, राज्य निर्मितीचा निकष असावं, अशा पद्धतीची चर्चा 1920 ला झाली होती. 1928 ला आपण यापूर्वी पाहिलंय मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या नेहरू रिपोर्टमध्ये सुद्धा भाषिक आधारे अंशतः राज्य निर्मिती व्हावी असा विचार त्यांनीही मांडला होता. 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती व्हावी असा जोर वाढायला लागला. म्हणजे आज जर आपण वस्तुस्थिती पाहिली तर भाषेच्या आधारे राज्यांची निर्मिती आहे, पण याची जी मागणी आहे ती मागणी 1905 पासून सुरू असलेली दिसते. आपण आहोत 1947 मध्ये. आता पुढे भाषिक पुनर्रचना नेमकी आपल्या देशामध्ये कशी झालेली आहे, त्यासाठी कोणकोणते आयोग नेमलेले आहेत हे आयोग परीक्षेला विचारले जातात, हे लक्षात घ्या. यातला पहिला आयोग आहे धर किंवा दार आयोग 1948. दुसरा आयोग आहे JVP कमिटी 1949. त्यानंतरचा तिसरा आयोग आहे राज्य पुनर्रचना आयोग 1953 आणि या पुनर्रचना आयोगानुसार निर्माण झालेला कायदा राज्य पुनर्रचना कायदा 1956. ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने एक धर किंवा दार आयोग, त्यानंतर JVP कमिटी, या कमिटीने दिलेला निर्णय, त्याला झालेला विरोध, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये निर्माण झालेलं एक उद्रेकी आंदोलन, त्यामध्येच पोट्टी श्रीरामलू या मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या परंतु भाषेच्या आधारे आंध्र प्रदेशची निर्मिती व्हावी यासाठी मागणी करणाऱ्या पोट्टी श्रीरामलू यांचं झालेलं निधन, या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य पुनर्रचना आयोगाला, ज्याचे अध्यक्ष फाजल अली होते, आणि त्यांनी भाषिक आधारावरती राज्यांची निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी या मुद्द्याला पाठिंबा दिला आणि त्यानंतर तो कायदा अस्तित्वात आला, राज्य पुनर्रचना कायदा 1956. ओके. ऍक्च्युअली त्या कायद्याला राज्य पुनर्रचना कायदा 1955 असं म्हणतात आणि तो लागू झाला 1 नोव्हेंबर 1956. ठीक आहे. आता मी ज्या काही कमिट्या आणि जे आयोग सांगितले, जो कायदा सांगितला, तो कायदा तुम्हाला डिटेलमध्ये परीक्षेला करायचा आहे. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की हे आयोग, कमिटी आणि यावरती झालेला कायदा परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता या कायद्यानुसार भारतामध्ये एकूण 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आलेले होते. एकूण 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश हे 1956 ला आपल्या देशात अस्तित्वात आले आणि 14 राज्यांपासून ते आतापर्यंतचा प्रवास, तेलंगणापर्यंतचा, आणि केंद्रशासित प्रदेश जे 6 आहेत तिथून ते जम्मू काश्मीर आणि लडाख पर्यंतचा प्रवास, हा सगळा प्रवास कसा झाला हा सुद्धा आपल्या अभ्यासाचा विषय असणार आहे. इथं नोट्समध्ये हे दोन्ही मुद्दे क्लिअर आहेत. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश कोणकोणती आहेत. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यास करत असताना संस्थानांचं विलिनीकरण कशा पद्धतीनं झालं भारतामध्ये, 549 संस्थानं विलीन करण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न झाला, राज्य विभाग काय आहे, त्यानंतर जी संस्थानं विलीन झाली भारतामध्ये त्यांचा क्रम कसा आहे, क्रम सुद्धा विचारला गेला. त्यामुळं जम्मू काश्मीर पहिल्यांदा, त्यानंतर जुनागड दुसऱ्यांदा, त्यानंतर हैदराबाद, ही संस्थानं विलीन होण्यासाठी कोणत्या कारणानं ती विलीन झाली, सामीलनाम्याचा करार कुठे करावा लागला, कुठे जनमत चाचणी घेण्यात आली, कुठे लष्करी मोहीम राबवण्यात आली, तर हे सुद्धा मुद्दे आपल्याला महत्वाचे आहेत, ज्याबद्दल आत्ताच आपण बोललेलो आहोत. यानंतर भाषिक आधारावरती जी राज्यांची आपण निर्मिती केली, ती राज्यांची निर्मिती करताना धर किंवा दार आयोग याचे डिटेल्स तुम्ही करावे. नंबर 2, दुसरा जो आयोग होता JVP कमिटी, या कमिटीमध्ये नेमके कोण कोण आहेत, त्यांनी नेमकी भाषिक तत्वावरती मागणी कशी केली हे सुद्धा तुम्हाला करावं लागेल. नंबर 3, राज्य पुनर्रचना आयोग, ज्याला पाक आयोग असं म्हणतात, ते तुम्हाला डिटेल पद्धतीने करावं लागेल. आणि त्यानंतर पुढचं तो म्हणजे त्या अनुषंगाने आलेला कायदा राज्य पुनर्रचना कायदा, आणि या कायद्यानुसार एकूण 14 राज्य इथं नोट्समध्ये दिलेली आहेत आणि त्यानंतर निर्माण झालेले केंद्रशासित प्रदेश हे सुद्धा नोट्समध्ये दिलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश हे सुद्धा व्यवस्थित करावे लागतील. त्यानंतर राज्यांच्या नावामध्ये झालेला बदल हा एक मुद्दा परीक्षेला विचारला जातो. आपण मगाशीच पाहिलं होतं की कलम 3 नुसार राज्यांची नावं, सीमा या सगळ्या गोष्टी बदलता येतात. तर संयुक्त प्रांत यालाच उत्तर प्रदेश म्हणून ओळखलं जातं, मद्रास याला तामिळनाडू म्हणून ओळखलं जातं, म्हैसूर कर्नाटक हे नाव मिळालं, मिनिकॉय अमीन दीव ही जी बेटं आहेत यांना लक्षद्वीप असं नामकरण झालं. दिल्ली 1992 ला 69वी घटना दुरुस्ती, राजधानी, राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र म्हणून दिल्लीला दर्जा देण्यात आला. उत्तरांचलचं उत्तराखंड झालं, पॉंडेचेरीचं पदुच्चेरी झालं आणि ओरिसाचं ओडिशा झालं. म्हणजे भाषिक प्रांत रचना झाल्यानंतर जी काही राज्य अस्तित्वात आली आतापर्यंत त्या राज्यांच्या नावामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि तो अगदी ओरिसाचा ओडिशा होण्यापर्यंतचा बदल आहे, तो सुद्धा विद्यार्थी विद्यार्थिनींनी व्यवस्थित करायचा आहे.
आता पुढे जाऊयात 1956 नंतर राज्यांमध्ये झालेले बदल. परीक्षेला राज्यसेवा मुख्य, कंबाईन मेन्स, प्रीला हा प्रश्न नक्की विचारलेला आहे. कारण 14 राज्य होती 1956 मध्ये, तिथून तेलंगणापर्यंतचा प्रवास, 6 केंद्रशासित प्रदेश होते आणि तिथून आपल्या लडाख पर्यंतचा प्रवास, हा सगळा आणि दादरा नगर हवेली, दमन दीव एकत्र होण्यापर्यंतचा प्रवास. नेमकं 56 नंतर काय बदललं आणि कशा पद्धतीने राज्यांची निर्मिती झाली, हा मुद्दा आपल्याला अत्यंत महत्वाचा म्हणून अभ्यासायचा आहे. ठीक आहे. 1960 मध्ये बॉम्बे प्रांताचं विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात राज्य निर्माण झालं. अर्थात महाराष्ट्राची स्थापना 1960, 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर 1963 आसाम पासून नागालँडची निर्मिती झाली. 1966 पंजाब प्रांत वेगळा झाला आणि पंजाब हरियाणा अशी 2 राज्य निर्माण झाली. चंदीगड केंद्रशासित प्रदेश म्हणून 1966 मध्ये अस्तित्वात आलं. त्यानंतर 1970 मध्ये हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश होता, त्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. महत्वाचं काय आहे? राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर 1972 मध्ये मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय, मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय या तिघांना राज्यांचा दर्जा देण्यात आला. आधी ते केंद्रशासित प्रदेश होते. 1975 मध्ये सिक्कीम हे कलम 2 नुसार भारतात सामील झालेलं राज्य आहे. सिक्कीम 22वे राज्य म्हणून या नव्या भूमीला मान्यता देण्यात आली. त्यानंतर 1986 मध्ये मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश हे 2 केंद्रशासित प्रदेश होते, त्यांना राज्यांचा दर्जा देण्यात आला. 1987 मध्ये गोवा हे आपल्या भारतातलं स्वतंत्र 25वे राज्य निर्माण झालं. त्यानंतर 2000 साली अनुक्रमे 3 राज्यातून 3 राज्य वेगळे झाले. ठीक आहे. त्यामुळे सन 2000 हा प्रश्न विचारला जाईल. मध्य प्रदेश मधून छत्तीसगड, उत्तर प्रदेश मधून उत्तराखंड आणि बिहार मधून झारखंड असे 28वे राज्य जे आहे ते 28वे राज्य निर्माण झालं होतं. त्यानंतर 2014 मध्ये आंध्र प्रदेश मधून तेलंगणा वेगळा झाला आणि आंध्र प्रदेश मधून तेलंगणा वेगळा होऊन 29वे राज्य तेलंगणा हे आपल्या देशात निर्माण झालं. ओके. तेलंगणापर्यंतचा जर प्रवास बघितला तर 29 राज्यांचा हा प्रवास आहे. 29 राज्यांचा विचार करताना जम्मू काश्मीर तेव्हा राज्य होतं हे आपल्याला विसरता येणार नाही. कारण आता त्या 29 राज्यांपैकी जम्मू काश्मीर याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यामुळं राज्यांची संख्या ही एका संख्येनं कमी झाली आणि सध्या 28 घटक राज्य हे आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत. ओके. आणि सगळ्यात शेवटचं घटक राज्य कोणतं? तर ते आहे तेलंगणा. तर तुम्हाला 14 राज्यापासून तेलंगणा, म्हणून मी तेलंगणापर्यंतचा प्रवास म्हणालो, कारण जम्मू काश्मीर आधीचा विचार केला तर 29वे आणि आता ते केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे सध्या 28वे राज्य तेलंगणा. तर अशा पद्धतीनं हा राज्यांचा क्रम आहे. तो राज्यांचा क्रम तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. कुठल्या राज्यातून कोणतं राज्य वेगळं झालं, ते कोणत्या साली वेगळं झालं, हे परीक्षेला अपेक्षित असलेले प्रश्न आहेत. सन 2000 ला 3 राज्य वेगळी झाली, ती कोणती आहेत? 2014 ला वेगळं झालेलं राज्य कोणतं? 87 ला वेगळं झालेलं राज्य कोणतं? 75 ला वेगळं, 70, 1972 या सालानुसार तुम्हाला राज्य आणि त्यातून वेगळा झालेला जो भूभाग आहे तो भूभाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि तोच या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. ओके. म्हणजे आपल्याला काय कळालं? संस्थानांचं विलिनीकरण कळालं. नंबर 2 भाषिक तत्वावरची मागणी कळाली. नंबर 3 त्यावरती कोणते आयोग नेमले होते तेही मुद्दे कळाले. त्यासाठी झालेला 55 कायदा कळाला. त्यानंतर आपण पुढे आलो 14 पासून तेलंगणापर्यंत कसे राज्य निर्माण झाले ते कळाले. केंद्रशासित प्रदेशांचा विकास हा आपल्या पुढच्या केंद्रशासित प्रदेश या टॉपिक मध्ये बघायला मिळणार आहे. भारतीय राज्यक्षेत्राचा विचार केला आता सध्या तर एकूण 28 राज्य आहेत, तेलंगणा शेवटचं राज्य, आणि एकूण केंद्रशासित प्रदेशाचा विचार करता एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. संपादित प्रदेश म्हणजे भारतानं संपादित केलेला सध्या नवीन असा कोणताही प्रदेश नाही. आता केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय? नावात असं आहे बघा, केंद्र अधिक शासित अधिक प्रदेश. शासित म्हणजे शासित किंवा शासन केले जाणारे आणि केंद्र म्हणजे केंद्र सरकार, म्हणजे केंद्र सरकारकडून ज्या प्रदेशावरती शासन राबवलं जातं, म्हणजे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली जो प्रदेश येतो त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखलं जातं. आता केंद्रशासित प्रदेशांचं एक वैशिष्ट्य आहे की केंद्रशासित प्रदेशांचं जे अस्तित्व आहे ते भारतीय संघ राज्याच्या विरुद्ध जाणारं आहे. मी मगाशीच बोलताना म्हणालो की संघ राज्य या शब्दाचा अर्थ काय? सत्तेचं केलं जाणारं विभाजन. जिथं सत्तेचं विभाजन येतं तिथं संघ राज्य हा शब्द येतो, तिथं फेडरल हे संविधानाचं वैशिष्ट्य येतं. पण केंद्रशासित प्रदेशामध्ये सत्तेच्या विभाजनाचं तत्व वापरलं जात नाही, कारण केंद्रशासित प्रदेश हा पूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असणारा प्रदेश आहे आणि त्यामुळे केंद्रशासित प्रदेश हीच संकल्पना संघ राज्य संकल्पनेच्या विरुद्ध जाणारी आहे. हा थोडा लॉजिकल पण अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आता पुढे जाणार आहोत आपण. केंद्रशासित प्रदेशांची उत्क्रांती नेमकी कशी झाली? 1874 मध्ये अनुसूचित जिल्हे म्हणून काही जिल्ह्यांना मान्यता देण्यात आली होती. त्यांना चीफ कमिशनरांचे प्रांत म्हणून ओळखलं जातं. भारतीय राज्यघटनेच्या
सुरुवातीला आपण बघितलंय की भाग क मध्ये कमिशनरांचे राज्य 29 राज्य होती. त्या 29 राज्यांमधले 10 राज्य हे कमिशनर प्रांतांचे होते, तर ते केंद्रशासित प्रदेश म्हणून पुढे विकसित झाले. राज्य पुनर्रचना कायदा अस्तित्वात आला 1955चा. यानुसार 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. आपण मगाशीच बघितलं एकूण 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती ही या कायद्यानुसार झाली होती. त्यामध्ये पहिलं होतं अंदमान, त्यानंतर होतं दिल्ली, त्यानंतर लक्षद्वीप. 1956 मध्ये निर्माण झालेली ही 3 महत्वाची केंद्रशासित प्रदेश आहेत. ओके, नंतर मी सांगेन सुरुवातीची 6 कोणती होती. आता जर आपण व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल 1956 मध्ये अंदमान निकोबार, त्यानंतर 1956 मध्ये दिल्ली, त्यानंतर 1956 मध्ये लक्षद्वीप, 3 बेटांचा समूह म्हणून ते विकसित झालेलं आहे. त्यानंतर 1961 पोर्तुगीजांकडून जी आपण भूमी घेतली दादरा आणि नगर हवेली यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा 1961 ला मिळाला होता. त्यानंतर 1962 पोर्तुगीजांकडूनच मिळालेलं दमन आणि दीव याला सुद्धा आपण केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. त्यानंतर 1962 गोवा याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला होता, परंतु 1987 मध्ये लगेच त्याला घटक राज्याचा सुद्धा दर्जा देण्यात आला. त्यानंतर पदुच्चेरी फ्रेंचांकडून हा भाग आपल्याला मिळाला आणि 1962 मध्ये पदुच्चेरी याला सुद्धा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला. 1966 मध्ये पंजाब प्रांताचं विभाजन झालं आणि पंजाब प्रांतामधून 2 राज्य वेगळे झाले, पंजाब आणि हरियाणा. आणि त्याच वेळेला चंदीगड नावाचा एक केंद्रशासित प्रदेश 1966 ला निर्माण झालं. ओके, आता येऊयात पुढे 1972 मध्ये. 1972चा कालखंड हा बांगलादेश मुक्ती संग्रामाचा कालखंड आहे आणि त्यामुळं बांगलादेशच्या सीमेवरती लागून असणारी जी आपली भारतातली ईशान्येकडची राज्य होती तिथं सुद्धा राजकीय अस्थिरता निर्माण झाली. आणि या राजकीय अस्थिरतेमुळेच त्रिपुरा मणिपूर यांसारखे जी काही प्रदेश आहेत त्या प्रदेशांमध्ये सुद्धा ही राजकीय अस्थिरता खूप वाढली. आणि म्हणून तुम्ही बघू शकता 1972 मध्ये मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला, की 1986 मध्ये नंतर त्यांना राज्य म्हणून आपण मान्यता दिली, पण 1972 मध्ये पहिल्यांदा ते केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण झाले. लक्षात येतं का? आणि त्यावेळेचा कालखंड हा बांगलादेश मुक्ती संग्रामाचा कालखंड आहे, राजकीय अस्थिरतेचा कालखंड आहे. आणि 1972 मध्ये ईशान्येकडची जी राजकीय अस्थिरता होती त्यातून अनेक केंद्रशासित प्रदेश हे तिथं निर्माण झालेले आपल्याला दिसतात. ओके, सध्या केंद्रशासित प्रदेशांचा जर आपण विचार केला तर सध्या केंद्रशासित प्रदेश एकूण 8 आहेत. अगदी लडाख पर्यंतचा विचार केला तर, निर्मितीच्या कारणांचा विचार केला तर केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती होण्याला एकूण 4 कारण जबाबदार मानली जातात. यातलं पहिलं कारण आहे सांस्कृतिक भिन्नता. त्या प्रदेशाची संस्कृती मूळ भारतीय संस्कृतीपासून थोडी वेगळी आहे म्हणून केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला जातो. दादरा नगर हवेली, दमन दीव, गोवा, पुदुच्चेरी या ठिकाणची संस्कृती वेगळी आहे, कारण युरोपियन लोकांचं अधिक वर्ष त्या प्रदेशावरती स्वतःचं साम्राज्य होतं. राजकीय प्रशासकीय कारणाचा विचार केला तर दिल्ली आणि चंदीगड या दोघांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा आहे. संरक्षणात्मक धोरणाचा विचार केला तर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप अनुक्रमे आपल्या अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये संरक्षणात्मक महत्व लक्षात घेऊन त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलाय. आणि मागास आणि आदिवासी क्षेत्र म्हणून त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला होता. त्रिपुरा आणि मणिपूर यांना सुरुवातीला 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्रिपुरा आणि मणिपूर ही 2 नावं होती आणि 1972 मध्ये मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा मिळाला. सध्या विचार केला तर त्रिपुरा मणिपूर 1972 मध्ये राज्य म्हणून निर्माण झाले आणि मिझोराम अरुणाचल प्रदेश 1986 मध्ये राज्य म्हणून निर्माण झालेले आपल्याला दिसतात. ठीक आहे, या सगळ्याचा विचार केला तर दिल्ली, पदुच्चेरी या 2 ठिकाणी आणि सध्या जम्मू काश्मीर या ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहे. ओके, सध्याचं जे केंद्रशासित प्रदेशांचं जे धोरण आहे त्याबद्दल आपण नंतर बोलू. आता जो महत्वाचा विषय आहे तो महत्वाच्या मुद्द्याकडे तुमच्या सगळ्यांचं लक्ष गेलं पाहिजे. प्रश्न जर आपल्याला आला की सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे विधानसभा अस्तित्वात आहेत, दिल्ली आणि पदुच्चेरी हे 2 केंद्रशासित प्रदेश जिथे विधानसभा अस्तित्वात आहेत हे आपल्याला माहितीच आहे, पण जम्मू काश्मीर या नव्याने निर्माण झालेल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा सध्या विधानसभा अस्तित्वात आहे. त्यामुळे त्याचं उत्तर 3 असंच आपल्याला देता आलं पाहिजे. आता केंद्रशासित प्रदेश आणि राज्य निर्माण याचा जर आपण प्रवास बघितला तर 1956 मध्ये हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश होतं. 1970 मध्ये राज्य म्हणून ते निर्माण झालेलं आहे. 1956 मध्ये त्रिपुरा केंद्रशासित प्रदेश होतं. 1972 मध्ये राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे. 1956 मध्ये मणिपूर केंद्रशासित प्रदेश होतं. 1972 ला त्याला राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे. मिझोराम 1972 ला केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण झालं अरुणाचल प्रदेशासहित आणि दोघांनाही 1986 मध्ये राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे. आणि गोवा हे 1962 ला स्वतंत्र झाल्यानंतर
त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला होता. नंतर 1987 मध्ये त्याला राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे. तर केंद्रशासित प्रदेशांचा क्रम हा असा आहे. त्या केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन नेमकं कसं चालतं, राष्ट्रपतींना नेमणुकीच्या संदर्भात कोणकोणते अधिकार आहेत, चीफ गव्हर्नर आणि प्रशासक नेमके कुठे आहेत, हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. काही मुद्दे पाठ करायचे आहेत, समजून घ्यायचं आहे, कारण केंद्राच्या नियंत्रणाखालील हा प्रदेश आहे, हे लक्षात घ्या. आता केंद्रशासित प्रदेश आणि ते प्रदेश कोणत्या हायकोर्टाच्या अंडर येतात, हा सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलाय बऱ्याचदा. अंदमान निकोबार कलकत्ता हायकोर्टाशी संबंधित आहे. दिल्ली या ठिकाणी स्वतंत्र न्यायालय आहे दिल्लीसाठी. लक्षद्वीप केरळ हायकोर्टाशी संबंधित आहे. दादरा नगर हवेली दमन दीव मुंबई उच्च न्यायालयाच्या अंडर येतं. पुदुच्चेरी चेन्नई उच्च न्यायालयाच्या अंडर येतं. चंदीगड पंजाब हरियाणा हायकोर्टाच्या अंडर येतं. तर केंद्रशासित प्रदेशांना दिल्ली जम्मू काश्मीर हे जर अपवाद सोडले आपण, तर स्वतंत्र न्याय व्यवस्था हायकोर्ट उच्च न्यायालय हे केंद्रशासित प्रदेशांना दिलेले नाहीत. तर ते केंद्रशासित प्रदेश ज्या राज्यांशी संलग्न आहेत त्या राज्याच्या हायकोर्ट अंडर ही केंद्रशासित प्रदेश येतात. हाही मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जोड्या लावायला हा प्रश्न विचारला जाईल की चंदीगड केंद्रशासित प्रदेश कोणत्या हायकोर्ट अंडर येतं, दादरा नगर हवेली दमन दीव कोणत्या हायकोर्ट अंडर येतं, लक्षद्वीप अंदमान निकोबार हे प्रश्न सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत संसदेला कोणता अधिकार आहे, संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, जे आपण 3 बकेट बघितलेले होते, त्या तिन्ही बकेटवर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. राष्ट्रपतींना काय काय अधिकार आहे, राष्ट्रपती केंद्रशासित प्रदेशांबद्दल अध्यादेश काढू शकतात. राष्ट्रपतींना आणखीन एक अधिकार आहे केंद्रशासित प्रदेशांबद्दल, तो म्हणजे काही रूल्स ठरवण्याचा. त्याला आपण राष्ट्रपतींची विनियमने हा शब्द वापरतो. तर केंद्रशासित प्रदेशांसाठी राष्ट्रपतींना अध्यादेश सुद्धा काढता येतो आणि काही नियम सुद्धा ठरवता येतात. ठीक आहे. या प्रकरणामध्ये आणखीन एक चार्ट आपल्याला महत्वाचा आहे, लक्षात घ्या. 1 पुदुच्चेरी आणि 2 दिल्ली. कारण जम्मू काश्मीरमध्ये जरी विधानसभा आता अस्तित्वात असली तरी ती सुरुवातीला राज्य स्वरूपात जम्मू काश्मीर ज्यावेळेला होती तेव्हापासून त्याचं अस्तित्व आहे. परंतु केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर दिल्ली आणि पुदुच्चेरी या 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा असल्यामुळे तुम्हाला हा सुद्धा चार्ट जो आहे नोट्स मधला तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. पुदुच्चेरी आणि दिल्ली यांची निर्मिती कोणत्या पद्धतीनं झाली, कोणाची निर्मिती कायद्यानं झाली, कोणाची घटना दुरुस्तीनं झाली, विधानसभेची तरतूद ही कधी अस्तित्वात आली, विधानसभेमधल्या सदस्य संख्या किती आहेत, प्रशासन प्रमुख नेमका कोण आहे, कायदा करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे, अध्यादेश नेमका कसा मंजूर केला जातो, मंत्रिमंडळ या विधानसभेमध्ये कसं आहे, मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करतं, मंत्र्यांची नेमणूक कोण करतं आणि मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार राहून काम करतं पुदुच्चेरी आणि दिल्ली विधानसभेमध्ये. हे सगळे मुद्दे परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आणि केंद्रशासित प्रदेश असल्यामुळं इथं तुम्हाला जाणवेल की मुख्यमंत्र्यांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. नायब राज्यपाल किंवा प्रशासकांना इथं मुख्यमंत्री निवडण्याचा नेमण्याचा अधिकार नाही. तो नेमणूक करण्याचा अधिकार हा देशाच्या राष्ट्रपतींना आहे. कारण केंद्रशासित प्रदेशांवर जे नियंत्रण येतं ते नियंत्रण केंद्राचंच येतं. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जो संघ राज्यीय बेस आहे तो बेस धरूनच तुम्हाला केंद्रशासित प्रदेश अभ्यासायचे आहेत. त्याशिवाय तुमचा लॉजिक बिल्डअप होणार नाही. त्यामुळे परीक्षेसाठी हा चार्ट अत्यंत महत्वाचा असेल, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा एक मुद्दा परीक्षेला विचारला गेला, त्याबद्दलही मी 1-2 मिनिटं बोलून पुढे जाईन. ज्याला म्हटलं जातं भारतीय क्षेत्रीय परिषदा. भारतीय क्षेत्रीय परिषदा राज्यांना घटनात्मक दर्जा आहे, केंद्रशासित प्रदेशांना घटनात्मक दर्जा आहे, परंतु या क्षेत्रीय परिषदांना घटनात्मक दर्जा नाही. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही आर्टिकलमध्ये याचा उल्लेख केला गेलेला नाही. त्यामुळं या सगळ्या क्षेत्रीय परिषदा या घटनाबाह्य आहेत. हा पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता या क्षेत्रीय परिषदा आहेत कशासाठी? महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपण पाहिले की महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग आहेत 6. पुणे विभाग आहे, त्यानंतर नाशिक विभाग आहे, कोकण विभाग आहे, औरंगाबाद विभाग आहे, अमरावती विभाग आहे, नागपूर विभाग आहे. बरोबर. पुणे विभागामध्ये असणारे जे काही जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांवर नियंत्रण पुणे विभागीय आयुक्तांचं आहे, महसूल नियंत्रण. तर आपण हे विभाग का केले? प्रशासनाच्या सोयीसाठी केले. अगदी त्याच पद्धतीनं या देशाची प्रशासकीय यंत्रणा राहावी, त्यामुळे देशाचे हे प्रशासकीय भाग आहेत त्याला आपण क्षेत्रीय परिषदा असं म्हणतो. उत्तर पूर्व क्षेत्रीय परिषद, उत्तर क्षेत्रीय परिषद, मध्य क्षेत्रीय परिषद, दक्षिण क्षेत्रीय परिषद, पश्चिम क्षेत्रीय परिषद आणि पूर्व क्षेत्रीय परिषद. तर अशा या क्षेत्रीय परिषदा आहेत. या क्षेत्रीय परिषदांचा जर आपण विचार केला तर या क्षेत्रीय परिषदांमध्ये अपेक्षित प्रश्न काय आहेत की या क्षेत्रीय परिषदांमध्ये कोणकोणती राज्ये येतात? नंबर 1
कोणकोणते केंद्रशासित प्रदेश येतात, नंबर 2. आणि नंबर 3, या क्षेत्रीय परिषदांचं मुख्यालय कुठे आहे. ओके, तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांची व्यवस्थित नोंद घ्यायची आहे. या परिषदांतर्गत कोणकोणती राज्य येतात ती तुम्हाला व्यवस्थित पाठ करायची आहेत, जाणून घ्यायची आहेत. इथं काय पाठ करण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला ते लगेच पॉइंट ऑफ करता येऊ शकतात. त्यामुळे हे सुद्धा जे मुद्दे आहेत याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तर हे आहेत केंद्रशासित प्रदेश, जे सुरुवातीला 6 होते आपल्या 1955च्या कायद्यानुसार. यामध्ये अंदमान निकोबार होतं, त्यानंतर दादरा नगर हवेली होतं, लक्षद्वीप होतं, दिल्ली होतं, दमन दीव होतं, पुदुच्चेरी होतं आणि त्यानंतर चंदीगड. असे एकूण 7 केंद्रशासित प्रदेश हे सुरुवातीला आपल्याकडे अस्तित्वात आहेत. पहिलं अंदमान निकोबार, त्यानंतर दिल्ली, त्यानंतर लक्षद्वीप, त्यानंतर दादरा नगर हवेली, त्यानंतर दमन दीव, त्यानंतर पुदुच्चेरी आणि त्यानंतर 1966 मध्ये पंजाब प्रांतातून वेगळं झालेलं चंदीगड. त्यानंतर आपला जर प्रवास पुढचा जर बघायचा असेल तर जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. म्हणजे चंदीगड पर्यंत एकूण 7 केंद्रशासित प्रदेश होते. जम्मू काश्मीर हे 8वं केंद्रशासित प्रदेश निर्माण झालं आणि लडाख या 9व्या केंद्रशासित प्रदेशाला मान्यता मिळाली. परंतु सध्या केंद्रशासित प्रदेश किती असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर 8 असं असणार आहे, कारण दादरा नगर हवेली आणि दमन दीव असे दोन्ही केंद्रशासित प्रदेश आता कलम 3 चा उपयोग करून एकत्र करण्यात आले आणि त्याला नाव दादरा नगर हवेली आणि दमन दीव असं देण्यात आलं. त्यामुळे केंद्रशासित प्रदेश एकूण 8 आहेत. ओके, आणि त्यांचा जर क्रम आपल्याला बघायचा असेल तर पहिल्यांदा निर्माण झालेलं आहे अंदमान निकोबार, त्यानंतर दिल्ली, त्यानंतर लक्षद्वीप, मग दादरा नगर हवेली आणि दमन दीव. जर त्यांच्या केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यतेचा जर विचार केला तर आणि एकत्रीकरणाचा विचार केला तर मग अंदमान निकोबार, दिल्ली, लक्षद्वीप यांच्यानंतर डायरेक्ट नंबर येईल पुदुच्चेरी, त्यानंतर मग नंबर येईल चंदीगड, त्यानंतर नंबर येईल जम्मू काश्मीर, लडाख आणि मग एकत्रीकरण झालेल्या दादरा नगर हवेली आणि दमन दीव यांचा. ठीक आहे, तर हे 2 एकत्र झाल्यामुळं सध्या एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 घटक राज्य असा आपला हा भारत आहे. मगाशी झालेल्या प्रकरणामध्ये आपण बघितलं होतं की भारत हा भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. म्हणजे 14 राज्यांपासून आपण 29 राज्यांपर्यंत गेलो. 29वं राज्य म्हणून तेलंगणा निर्माण झालं होतं, परंतु जम्मू काश्मीर राज्याचं केंद्रशासित प्रदेश झालं, त्यामुळे राज्यांची संख्या झाली 28. सुरुवातीला 6 केंद्रशासित प्रदेश होते, तो प्रवास गेला 9 वरती, पुन्हा दादरा नगर हवेली दमन दीव एकत्रित झालं, पुन्हा केंद्रशासित प्रदेशांची संख्या आली 8. त्यामुळे राज्य बदलणार आहेत, केंद्रशासित प्रदेश बदलणार आहेत. असाच हा बदल वारंवार होणार आहे कलम 3 चा उपयोग करून. ठीक आहे, तर इथं आपला केंद्रशासित प्रदेश आणि संस्थानांचं विलिनीकरण हे दोन्ही जी महत्वाची प्रकरणं आहेत ती दोन्ही महत्वाची प्रकरणं आपण संपवलेली आहेत. आता आपण पुढच्या प्रकरणाकडे जातोय, नागरिकत्व. नागरिकत्व एकूण एमपीसीचा जर विचार केला तर आतापर्यंत सगळ्यात कमी प्रश्न जर कुठल्या टॉपिकवर विचारलेले असतील तर तो नागरिकत्व, हे लक्षात घ्या. त्यामुळे नागरिकत्व या प्रकरणामध्ये खूप डिटेल करण्याची आवश्यकता नाही. हे प्रकरण अत्यंत वरवर, कलम जेवढी महत्वाची आहेत तेवढी जी मी सांगेन तुम्हाला तेवढाच फक्त अभ्यास या प्रकरणामध्ये तुम्हाला करायचा आहे. पहिल्यांदा कलम 5 ते कलम 11 डिटेलमध्ये तुम्हाला पाठ करून घ्यायचा आहे. त्यानंतर या प्रकरणामधल्या काही संकल्पना आहेत. भारतीय नागरिक म्हणजे काय, परकीय नागरिक म्हणजे काय, परकीयांचे 2 प्रकार आहेत, मित्र परकीय म्हणजे काय, शत्रू परकीय म्हणजे काय, मित्र परकीयांना कोणते हक्क प्राप्त आहेत, फंडामेंटल राईट्स, शत्रू परकीयांना कोणते प्राप्त नाहीत, हे प्रश्न विचारलेले आहेत. केवळ भारतीय नागरिकांना कोणते फंडामेंटल राईट्स आहेत ते सुद्धा आपल्याला पाठ करावं लागणार आहे. मूलभूत कर्तव्य ही परकीयांना आहेत का फक्त भारतीयांना आहेत, हे सुद्धा मुद्दे तुम्हाला या अंतर्गत समजावून घ्यायचे आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला या प्रकरणात काय करायचंय, कलम 5 ते कलम 11 पर्यंतचे कलम पाठ करायचे. नंबर 2 काही संकल्पना आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. मूळ भारतीयांना असलेले अधिकार, शत्रू परकीयांना असलेले अधिकार, मित्र परकीयांना असलेले अधिकार, अशा तुम्हाला तिहेरी टप्प्यामध्ये या संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण संसदेला कलम 11 नुसार जो अधिकार दिला की नागरिकत्व या संकल्पनेत कन्सेप्टमध्ये बदल करण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि यानुसार आपल्या पार्लमेंटने 1955 ला कायदा केला. तुम्हाला एक 1 लाइनर प्रश्न विचारला जाईल की संसदेनं केलेला नागरिकत्वाचा कायदा कधी संमत करण्यात आला, तर 1955 मध्ये हा नागरिकत्व कायदा आला. या कायद्यामध्ये 1986, 92, 2003, 2005 आणि 2015 मध्ये बदल करण्यात आला. हा बदल राज्यसेवा मुख्याला अधिक महत्वाचा आहे. तुम्हाला फक्त हा कायदा आणि कायद्यामध्ये बदल कोणत्या साली झाले एवढंच तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे. ठीक आहे, आता इथं आणखीन काय महत्वाचं आहे की कलम 5 ते कलम 11 मधले डिटेल मुद्दे
कलम 5 अधिवासाच्या आधारे नागरिकत्व. मग हे नागरिकत्व कोणाकोणाला दिलं गेलं हे एकदा तुम्ही वाचून घेतलं पाहिजे. ते अगदी कलम 10 कलम 11 पर्यंतचे जे अंतर्गत मुद्दे आहेत जे नोट्स मधले ते तुम्हाला वाचून घ्यायला हवं. पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांना कशा पद्धतीनं नागरिकत्व दिलं गेलं, मूळ भारतीय लोकांना कशा पद्धतीनं दिलं गेलं, जे लोक पाकिस्तानात जाऊन भारतात आले त्यांना कशा पद्धतीनं नागरिकत्व दिलं गेलं, जे मूळ भारतीय आहेत पण वास्तव्याला इतर देशामध्ये इतर ठिकाणी आहेत त्यांना कसं नागरिकत्व दिलं गेलं, आणि ज्यांनी स्वतःच्या इच्छेनं नागरिकत्व सोडलं त्यांच्यासाठी कोणता रूल वापरला गेला हे तुम्हाला या कलमांच्या अंतर्गत कळून येईल. तिथे एक दोन जे मुद्दे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित या प्रकरणात करायचे आहेत. या प्रकरणात खूप डिटेल जाण्याची आवश्यकता नाही, कारण एकूण एमपीसीचा विचार करता आणि राज्यघटना विषयाचा विचार करता नागरिकत्व या प्रकरणावर अतिशय कमी आयोगाचं लक्ष राहिलेलं आहे. आता आपण बघूयात की 1955च्या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये किती पद्धतीनं नागरिकत्व दिलं जातं आणि किती पद्धतीनं नागरिकत्व काढून घेतलं जातं. तर नागरिकत्व देण्याची पद्धत ही एकूण 5 आहे. म्हणजे 5 पद्धतीनं देशात नागरिकत्व बहाल केलं जातं आणि 3 पद्धतीने नागरिकत्व नागरिकांकडून काढून घेतलं जातं. तर त्या एकूण 5 पद्धती कोणत्या आहेत? पहिलं तत्व आहे जन्मतत्व, जन्माच्या आधारे दिलं जाणारं नागरिकत्व. नंबर 2 वंशतत्व. नंबर 3 नोंदणी तत्व बाय रजिस्ट्रेशन. त्यानंतर स्वीकृती नागरिकत्वाची आणि त्यानंतर प्रादेशिक सामिलीकरण. अशा एकूण 5 माध्यमातून नागरिकत्व दिलं जातं आणि 3 माध्यमातून नागरिकत्व काढून घेतलं जातं. ठीक आहे. जर आपण मेन्सची तयारी करत असू तर मी तुम्हाला नक्की सांगितलं असतं की जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती याचे सगळे मुद्दे डिटेल करा, पण एवढे सगळे मुद्दे डिटेल करायची इथं आवश्यकता नाहीये हे लक्षात घ्या. फक्त वरवर तुम्ही जन्मतत्व, वंश, नोंदणी याचे जे 2 मुद्दे आहेत ते फक्त समजावून घेण्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित वाचून गेलात तरी सुद्धा या प्रकरणात मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. तर असे एकूण 5 पद्धती आहेत ज्या 5 पद्धतीने आपण काय करू शकतो, नागरिकत्व देऊ शकतो. तसं नागरिकत्व लोप होण्याच्या 3 पद्धती आहेत. नंबर 1 नागरिकत्वाचा त्याग करणे, नंबर 2 नागरिकत्व संपुष्टात येणे आणि नंबर 3 नागरिकत्व काढून घेणे. या नोट्स मध्ये आपण हे 3ही मुद्दे डिटेलमध्ये दिले आहेत. नागरिकत्व त्याग करणे म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, नागरिकत्व संपुष्टात येणे म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, आणि नागरिकत्व काढून घेणे म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. ठीक आहे. या प्रकरणामध्ये फक्त हे एकदा तुम्ही व्यवस्थित रीडिंग करून घेतलं पाहिजे, म्हणजे काय होईल, आपला एक आवाका क्लिअर होईल. ओके. कारण आपल्या परीक्षेसाठी आतापर्यंत आयोगाने हे पूर्ण प्रकरण नागरिकत्वाचं एवढं महत्वाचं मानलं नाही, पण तरीही आपण एक स्पर्श करून त्याला पुढे जात आहोत. पण जिथं प्रश्न विचारलेले आहेत तेही मी तुम्हाला सांगितलंय. कलम 5 ते 11 हे व्यवस्थित करावं लागेल. नागरिक म्हणजे काय, परकीय म्हणजे काय, मित्र नागरिक म्हणजे काय, मित्र परकीय म्हणजे काय, शत्रू परकीय म्हणजे काय, यांना कोणकोणते फंडामेंटल राईट्स आपल्या भारतात मिळतात, मूलभूत कर्तव्य त्यांना लागू आहेत की नाहीत, हे मुद्दे तुम्हाला करावे लागणार आहेत. ठीक आहे. आता या प्रश्नाच्या संदर्भातच आणखीन एक प्रश्न मी इथं कव्हर करू इच्छितो जो नागरिकत्वाच्या संदर्भात आहे आणि जो विचारला जाण्याची शक्यता आहे की कोणत्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व आहे आणि कोणत्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. तर बघा, ब्रिटन या देशामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, कॅनडामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. तर एकेरी नागरिकत्व असलेले देश हा सुद्धा प्रश्न येईल. खालीलपैकी कोणते देश एकेरी नागरिकत्व असलेले आहेत, तर प्रश्न येईल काही ठिकाणी दुहेरी नागरिकत्व आहे, त्यामुळे दुहेरी नागरिकत्व असलेले देश कोणते, तर तिथं उत्तर असेल अमेरिका आणि स्वित्झर्लंड. तर ब्रिटन, भारत आणि कॅनडा या 3 देशांमध्ये एकेरी नागरिकत्व आहे, तर अमेरिका आणि स्वित्झर्लंड या 2 देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व असलेलं दिसेल आपल्याला. त्यामुळे एकेरी नागरिकत्व असलेले देश आणि दुहेरी नागरिकत्व असलेले देश या दोन्ही संकल्पनांअंतर्गत येणाऱ्या सगळ्या देशांची तुम्हाला माहिती पाहिजे. आता पुढे आणखीन काही संकल्पना आहेत. त्यातली एक संकल्पना आहे अनिवासी भारतीय. तर त्याच्या ज्या काही संकल्पना आहेत त्याही व्यवस्थित करून घ्या. PIO म्हणजे काय, OCI म्हणजे काय, हे सुद्धा मी नोट्स मध्ये दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित एकदा फक्त रीडिंग करून घ्यायचं आहे की नेमक्या काय कन्सेप्ट आहेत. PIO म्हणजे काय, OCI म्हणजे काय, अनिवासी भारतीय म्हणजे काय. ठीक आहे. हा जर हे प्रकरण जर अति महत्वाचं असतं तर यावर आणखीन आपण बोललो असतो, पण जी महत्वाची प्रकरणं आहेत परीक्षेला येण्यासाठीची तिकडे आता आपल्याला जायचं आहे. म्हणून नागरिकत्व या प्रकरणाबद्दल जेवढं महत्वाचं आहे तेवढ्याच मुद्द्यांवर आपण भाष्य केलेलं आहे. ठीक आहे. आता पुढच्या महत्वाच्या प्रकरणांकडे वळूयात विद्यार्थी मित्र हो. आतापर्यंत जी प्रकरणं आपण पाहिली ती महत्वाची आहेतच, परंतु भारतीय संसदीय प्रणाली ही ज्या महत्वाच्या पदांवर चालते त्या सगळ्या पदांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, आता पहिल्यांदा संसदेमध्ये राष्ट्रपती येतात, राज्यसभा आणि लोकसभा हे 2 सभागृह येतात. त्यामुळे संसद या संकल्पनेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिघांचाही समावेश होतो. तुम्हाला संसदीय रचना कितपत कळते आहे, कितपत माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी आयोग प्रश्न विचारेल
की संसदीय प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर संसदीय प्रणालीमध्ये राष्ट्रपती आहेत, राज्यसभा आहे आणि लोकसभा सुद्धा आहे. ओके, मग उपराष्ट्रपती संसदेचे घटक नाहीत का? आहेत. का आहेत? कारण राज्यसभा या सभागृहाचे ते पदसिद्ध सभापती आहेत. लक्षात आलं का? त्यामुळे उपराष्ट्रपती म्हणून वेगळा आपण घेतलेला नाही. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत. त्यामुळे संसद या संकल्पनेत राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा येतील. आता इकडे येऊ. राज्य विधिमंडळामध्ये राज्यपाल आहे, विधान परिषद आहे आणि विधानसभा यांचं सुद्धा अस्तित्व आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक राज्याला विधानसभा आहे, प्रत्येक राज्याला विधानसभा आहे, परंतु प्रत्येक राज्याला विधान परिषद नाही. लक्षात आलं? त्यामुळे प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे, कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही. त्यामुळे तोही मुद्दा आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी विधान परिषद कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे हे सुद्धा व्यवस्थित करायचं आहे. हा आपला अत्यंत आयएमपी मुद्दा असेल. ओके, त्यानंतर न्यायमंडळ. न्यायमंडळामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, त्यानंतर आणखीन इतर न्यायालय येतात. न्यायाधिकरण आहेत, दिवाणी न्यायालय आहेत, फौजदारी न्यायालय आहेत, जिल्हा न्यायालय आहेत. लक्षात आलं? ग्राहक न्यायालय वेगळं आहे, कौटुंबिक न्यायालय वेगळं आहे. मेन्ससाठी ते इतर न्यायालय महत्वाचे आहेत. तुम्हाला फक्त सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांचे जे अधिकार आहेत, न्यायाधीशांच्या निवडीची जी प्रक्रिया आहे, न्यायाधीशांना असलेले अधिकार जे आहेत, त्यानंतर राष्ट्रपती आणि न्यायालय यांचा जो सहसंबंध आहे याचा तुम्हाला अभ्यास या प्रकरणांमध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ असे दोन शब्द हे तुम्हाला वारंवार वाचण्यात येतील. कायदेमंडळामध्ये कायदा निर्माण करणं आणि कायदा निर्माण करत असताना ज्यांचा समावेश या कायदा निर्माण करण्याच्या प्रोसेसमध्ये होतो त्या सगळ्यांबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. कायदेमंडळामध्ये राष्ट्रपती येतात, कायदेमंडळात उपराष्ट्रपती येतात, कायदेमंडळात पंतप्रधान येतं, त्याचं मंत्रिमंडळ येतं आणि उर्वरित जे संसदेचे सदस्य आहेत, लोकसभा आणि राज्यसभा यांचे सदस्य आहेत, यांचा सुद्धा समावेश कायदेमंडळ या संकल्पनेत होतो. कारण कायदा निर्माण करताना राष्ट्रपती कायद्यावर सही राष्ट्रपतींची असते, उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असल्यामुळे कायदा निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्यसभेचे पीठासीन अधिकारी म्हणून उपराष्ट्रपती काम करत असतात. पंतप्रधान एखाद्या सभागृहाचा जर सदस्य असेल तर सदस्य म्हणून कायदा निर्मितीमध्ये त्याचं योगदान असतं. मंत्रिमंडळातले मंत्री हे लोकसभा किंवा राज्यसभा यांचे सदस्य असतात, त्यामुळे सदस्य म्हणून त्यांचं कायदेमंडळात योगदान असतं. आणि उर्वरित जे खाजगी सदस्य आहेत म्हणजे जे मंत्री नाहीत असे जे सदस्य आहेत त्यांचाही समावेश कायदेमंडळात होतो. कारण कायदा निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये मतदान करण्याचा अधिकार हा किंवा प्रश्न विचारण्याचा अधिकार, कायदा करण्याच्या प्रोसेसमध्ये कायद्यामध्ये दुरुस्त्या सुचवण्याचा अधिकार हा या खाजगी सदस्यांना असल्यामुळं, मंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा कायद्यासंदर्भात त्यांना अधिकार असल्यामुळं त्यांचाही समावेश कायदेमंडळ या संकल्पनेत होतो. ठीक आहे, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. कायदेमंडळ म्हणजे कायदा निर्माण करणारी यंत्रणा. आता पुढची जी यंत्रणा आहे ती आहे कार्यकारी मंडळ. कायदेमंडळ कायदा करतं आणि कार्यकारी मंडळ तो कायदा अंमलात आणतं, तो कायदा अंमलात आणतं. आणि कार्यकारी मंडळ हे कायदा अंमलात आणत असल्यामुळं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश कार्यकारी मंडळात होतो. राष्ट्रपती कायद्यावर स्वाक्षरी करत असतात, उपराष्ट्रपती राष्ट्रपतीच्या गैरहजेरीमध्ये कार्यकारी मंडळाचे प्रमुख म्हणून काम करत असतात, राष्ट्रपतींच्या गैरहजेरीमध्ये. त्यानंतर पंतप्रधान हा कार्यकारी मंडळाचा दुवा किंवा कार्यकारी मंडळाचा प्रमुख आधार असतो, कारण तो मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. लक्षात आलं? राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा म्हणून पंतप्रधान काम करत असतो. त्यामुळे कायदेमंडळानं केलेला कायदा अंमलात आणणं ही जबाबदारी कार्यकारी मंडळाची असते आणि या कार्यकारी मंडळामध्ये पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ येतं. आता सगळ्यात महत्वाचं, या कार्यकारी मंडळामध्ये संसदेतील म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांचा समावेश होत नाही. ते सदस्य केवळ कायदेमंडळा अंतर्गत येतात, कार्यकारी मंडळा अंतर्गत सदस्यांचा समावेश होत नाही, हे लक्षात घ्या. आता पुढचा मुद्दा आहे की कार्यकारी मंडळामध्ये आणखीन एक व्यक्ती कोण आहे, की जो प्रश्न एमपीएससी ला अपेक्षित आहे आणि ती व्यक्ती आहे महान्यायवादी. महान्यायवादी हे कार्यकारी मंडळाचे महत्वाचे घटक आहेत. ठीक आहे, महान्यायवादी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची पात्रता ही या महान्यायवादींची असते. सरकारचं प्रतिनिधित्व न्यायालयामध्ये करण्याचं काम केंद्र सरकारचं हे महान्यायवादी करत असतात आणि राज्य सरकारचं महाधिवक्ता करत असतात. त्यामुळे महान्यायवादी हे न्यायिक सर्वोच्चतेचं पद आहे. एक कायदे मंडळाला, कार्यकारी मंडळाला काम करत असताना न्यायिक स्वरूपाचे जे काही सल्ले आवश्यक असतात ते सल्ले देण्याच्या कामामध्ये महान्यायवादी यांची भूमिका ही महत्वाची असते. पुढे त्या प्रकरणामध्ये ते तुम्ही डिटेल पाहिलेलं असेल, पुन्हा आपण त्या संदर्भात बोलूच. पण कार्यकारी मंडळामध्ये यांचा समावेश आहे. कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपतीपासून उर्वरित सदस्यांचा सुद्धा समावेश आहे.